त्याला जो चुलत भाऊ त्याचा आला होता सोबत, त्याला म्हटलं तो चला चल घरी जाऊ म्हणून. तर तो एकदम शांत. मग दोघं जण आपलं आले घरी. मग त्या आजीने हातपाय धुवायला सांगितलं, कपडे बदला म्हणाली, हातपाय धुवा आता मी जेवायला वाढते वगैरे. मग आजीला ते आधी जाणवलं नाही, पण नंतर जेवायला बसताना तो आपला असा खाली मान घालून बसलेला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले हे लोक आणि तो मुलगा घरात नाही. अरे अरे, तो असा असा आला, काल झोपला होता कुठेच नाही. ते म्हणाले अरे कुठे वाडीत बिडीत असेल, थोडं उजाडू दे, बघूयात आपण कुठे जाऊन झोपलाय का रात्री म्हणून. ती जशी गेली तिथे, तो मुलगा उठला आणि माडीवर जाऊन बसला. म्हणजे 8-9 वर्षाचा मुलगा नॉर्मल काय खाईल, 2 घावणं खाईल, थोडीशी चटणी है ना. पण तो भरपूर जेवला म्हणाले. 10-12 घावणं खाल्ली त्याने मस्तपैकी. त्या लहान मुलांचे साधारण कट हे असतं छोटं बॉयकट, हां तसं. तरी पण कंगवा घ्यायचा आणि मग ते उगाच असं केस विंचरल्यासारखं करायचं आणि मग कुठे टिकलीच लाव किंवा पावडर लाव. मग त्या लोकांना कळलं की हे काही साधंसुधं नाही आहे, हे काहीतरी डेंजरस आहे. तिने तिच्या स्वतःच्या नातवाला विचारलं की तुम्ही कुठे गेलेला खेळायला वगैरे. संध्याकाळी ना आम्ही तिथे ती एक मिल बंद पडले ना, तिथे गेलो होतो म्हणाला. तर तिथे एक मुलगी काम करायची. ती तिथे काम करताना त्या मशीन शिकताना अनावधानाने तिचे केस सोडलेले जे होते ते आतमध्ये ओढले गेले आणि त्या मशीनमध्ये ती. नमस्कार मंडळी, तर मी स्नेहल जोशी आपल्या सगळ्यांचं आपली गोष्ट या पॉडकास्ट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आपल्या सगळ्यांनाच खूप जास्त कुतूहल असतं एका गोष्टीचं, की खरंच देव असतो का? देव असतो तर तो दिसत का नाही? आणि दुसरी गोष्ट, राक्षस असतो का? आपण भूताच्या एवढ्या सगळ्या गोष्टी आपण ऐकत असतो, तर ते खरंच असतात का? तर या सगळ्या गोष्टींवरच चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत असे एक खास गेस्ट आलेले आहेत. सो त्यांचे जे चित्तथरारक अनुभव आहेत, ते आपण आज या ठिकाणी या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. आणि तुम्हाला सुद्धा तुमची लव्ह स्टोरी, ब्रेकअप, डिवोर्स, हॉरर स्टोरी, क्राईम स्टोरी अशा प्रकारच्या जर स्टोरीज तुमच्याकडे असतील आणि तुम्हाला त्या आमच्या प्लॅटफॉर्मवरती आणायच्या असतील, तर खाली दिलेला गुगल फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता. सो आज आपल्यासोबत आपल्या गेस्ट आहेत प्रियंका गडकरी वालवडकर मॅडम. तर त्यांच्याबद्दल आपण थोडंसं आज जाणून घेणार आहोत आणि खूप सगळ्या गप्पा त्यांच्याबरोबर मारणार आहोत. तर मॅम, काय सांगाल, कसा होता आतापर्यंत जी लाईफची जर्नी होती तुमची, ती कशी होती, काय सांगाल तुम्ही आम्हाला? नमस्कार, माझं नाव पियू गडकरी वालवडकर आणि मी बेसिकली कोकणातनं आहे. ओके. आणि आत्तापर्यंत म्हणजे मी खरं तर लिहिते जास्त, ॲक्टिंग करते, शॉर्ट फिल्म्स केल्यात आणि लव्ह स्टोरीज किंवा आपल्या छोट्या-छोट्या गोष्टी. फेसबुकवर माझं स्टिकी नोट्सवरच्या छोट्या गोष्टी म्हणून एक सदर आहे. तर त्यातली एक गोष्ट आहे ती खूप म्हणजे अगदी सातासमुद्रापार गेली हं, हं. अ, असं म्हणायला हरकत नाही. आणि जास्त भर तसं म्हणाल तर माझा हॉरर स्टोरीजवर आहेत. म्हणजे भयकथा हा विषय आहे माझा. कारण मी आधी सांगितलं, की मी बेसिकली कोकणातली आहे. तर तुम्हाला म्हणजे बऱ्याच जणांना माहिती बरोबर. असेल, की कोकणात ह्या अशा गोष्टी खूप आहेत. तर त्याच्यावर मी आता सध्या माझ्या एका स्वतःच्या पुस्तकावर काम चालू आहे. आणि बाकी पण गोष्टी चालू असतात. वाचनाचा मला आवड आहे. स्वतः मी गाते ओके. आणि चालू असतं असं काही ना हं. काहीतरी. ओके. सो तुम्ही आत्ता जसं म्हणालात, की तुमचा भर जास्त हॉरर स्टोरीजवरती असतो. तर हॉरर स्टोरीज तुम्हाला का लिहाव्याशा वाटल्या आणि कुठून तुमच्या त्या प्रवासाला सुरुवात झाली? काय सांगाल तुम्ही? ओके. हॉरर स्टोरी म्हणजे कसं, की आधीपासून आपण म्हणजे लहानपणापासून ऐकल्यात. काही एक्सपिरियन्स लोकांनी घेतलेत ते ऐकलेलं आहे. आणि मेन म्हणजे मला इंटरेस्ट चालू झाला, की ज्यावेळी मी रत्नाकर मतकरीची पुस्तकं वाचलं. एक हं, पहिलं हं. पुस्तक म्हणजे कबंध म्हणून मी वाचलं आणि मला ते इतकं झपाटल्यासारखं झालं आणि ते झपाटून मी त्यांची सगळी पूर्ण हॉरर बुक्स जी भयकथा होत्या त्या सगळ्या ओके. वाचून काढल्या. नारायण धारप वाचले आणि मी रत्नाकर मतकरींना 2008 साली पत्र लिहिलं ते वाचून, की मला त्या स्टोरीज वगैरे खूप आवडल्या तुमच्या आणि त्यांचा मला पत्राद्वारे त्यावेळी आपला म्हणजे आम्ही 90s वाले आहोत सगळे, हं, तर हं. त्यावेळी मोबाईल वगैरे एवढं नव्हतं. पण ही एक आठवण आहे माझ्याकडे, की त्यांचं स्वतःचं पत्र आलं. मी ते पत्र वाचलं आणि त्यांनी मला सांगितलं, की पुढे तू नाटक वगैरे वाच, कर. हं, हं. आणि त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढत गेला आणि इमॅजिनेशन जे आपण म्हणतो, की लहानपणापासून हे ऐकत गेलोय हं, किंवा हं. एखादा प्रदेश असतो त्याचा आपल्यावर एक छाप असते पडलेली. इम्पॅक्ट पडतो. तर त्याच्यामुळे त्या हॉरर स्टोरीजवर हं, हं. जास्तच भर पडला. म्हणजे आतापर्यंत मी एक 20 पर्यंतच्या माझ्या स्टोरीज झाल्यात, हं, हं, हं. की प्रतिलिपी वगैरे त्याच्यावर सुद्धा मी लिहिलेल्या आहेत. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि ओके. आता चालू आहे पुढे त्याच्यावर काम.
ओके. सो आता मला तुम्हाला हे विचारायला आवडेल मॅम, की आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो, की देव आहे का? दानव आहेत का? भूतं आहेत का? पण बऱ्याच म्हणजे एक प्रश्न आपल्या मनामध्ये तो चालूच असतो. तो तुम्ही काय सांगाल, की खरंच देव, भूतं, दानव ह्या सगळ्या गोष्टी असतात का? की फक्त ह्या स्टोरीजमध्येच असतात? तुम्ही काही असे रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस केलेले आहेत का? नाही कसं आहे जर आपण असं बोलायचं झालं, तर जसं हं. की आपल्याकडे दिवस आहे, तशी रात्र पण आहे. आपल्याकडे ओके. ऊन आहे, तसं सावली पण आहे. तर त्याच्यामध्ये मी हे म्हणेन, की जसं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह एनर्जी ज्या असतात, त्या आपल्या स्वतःमध्ये असतात. हं, हं. तर जसं देव ही कन्सेप्ट आपल्या इथे आहे. म्हणजे आता ह्याला प्रत्येकजण मानतोच असं नाही आणि बरोबर. आपण कुणावर दबाव पण नाही टाकू शकत, की तुम्ही हे माना. हे हं. प्रत्येकाचं स्वतःचं एक वेगळं स्वतंत्र विचारशैली आहे, की तुम्ही जसं देव आहे, तशी ही एक निगेटिव्ह शक्ती हं. कुठेतरी आहे. पण काय होतं, की तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा अनुभव घेता, तेव्हा तुम्ही ते मानायला लागता. हं, मग हं. याच्यामध्ये देव असू देत किंवा भूत असू देत किंवा अजून काही निगेटिव्ह एनर्जी असू देत. तर आपल्याकडे कसं पडतं, की एक मानणारा एक गट आहे आणि न मानणारा आहे. ठीक आहे. तर आता जे आहे आपण बोलतोय, तर जे मानतात त्यांच्यासाठी हा खजिना आहे आणि ओके. जे नाही मानत त्यांच्यासाठी एक मनोरंजन आहे, की आपल्याला हं. कोणाला असं प्रूव्ह नाही करायचं किंवा कोणावर हे विचार लादायचे नाहीत, की तुम्ही हे माना. ओके. ज्यावेळी माणसाला अनुभव येतो, तर हं. त्यावेळी तो माणूस त्याला कुठेतरी मनातनं त्याच्या हो असतं. पण एक एक्सेप्ट करत आपल्याला असतो या तो. समाजासमोर आपल्याला कुठेतरी मोठं मानायचं हं. असतं. त्याच्यामुळे आपण कधी-कधी त्या ह्याला मागे टाकतो आणि नाही, नाही, नाही म्हणतो. हं. पण कसं आहे, की देव जो आहे, तो प्रत्यक्ष तुमच्या समोर चतुर्भुज होऊन येतो असं नाही, की मी मुकुट वगैरे घालून किंवा कृष्ण आहे, बासरी घेऊन आलाय आणि तुम्हाला हेल्प करतो असं नाही. हं, हं. तुमची गाडी कुठेतरी आडरानात पंक्चर होते आणि जर तिथे कोणच नाहीये, तिथे एकदम तुम्ही एकांत पूर्ण आहे आणि काहीच नाहीये आणि सडनली तिथे कोणतरी एखादी गाडी येते आणि तो तुम्हाला थांबून पंक्चर काढायला मदत करतो. तर बरोबर. ते सुद्धा तेच आपण मानायचं, की ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे, हे देव आहे किंवा हे तुम्ही स्वतः कुठेतरी चांगलं कर्म केलंय, त्याचं ते सेव्हिंग तुम्हाला तिथे कामाला येतं. हं. मी असं मी बऱ्याच ठिकाणी केलं, की माझ्याकडे माझ्या मिस्टरांची एक कन्सेप्ट आहे, की घरातून बाहेर पडल्यावर हं, हं. पहिल्यांदा जो मागायला येतो, मागायला इन द सेन्स भीक मागणं नाही म्हणत मी, की मला काहीतरी खायला द्याल का? तर ओके. त्याचे हे विचार आहेत, की त्याला तुम्ही पोटभर जेवायला द्या. दिवसभर तुमच्यासमोर आला, त्याला कोणाला काही नाही दिलं तरी चालेल. पण स्टार्टिंगला हां, आल्यानंतर द्यायला हां. हवं. तर हं. हे देव आहे. म्हणजे तुमच्याकडे तुम्ही असं नाही, की प्रत्येक वेळी विठ्ठल तुमच्यासमोर येऊन उभा राहील, "चल मी तुला हेल्प करतो," असं नाही. मी एक माझा अनुभव तुम्हाला याच्यामध्ये सांगेन, की देव या कन्सेप्टबद्दल काय आहे. आता अ, मला हे सांगताना पण कसं तरी वाटतं, रिसेंटली माझे वडील आत्ता गेले आणि तो म्हणजे आता तुम्ही समजू शकता, की डेफिनिटली. वडील आणि मुलगी हे नातं काय असतं. म्हणजे हं, हं. मुलांचं पण तेवढं असतं, पण वडील आणि मुलीचं नातं खूप हे असतं, की वडील जाणं ह्याच्यासारखी मोठी पोकळी कुठेच कुठेच नाही. नाही. तर आता पुढे तर आपलं लाईफ श्वास तर चालू आहेत हं. आपले, पण आपण ते विसरू नाही शकत. तर माझा अनुभव असा, की मी खाली आपलं मन शांत राहावं म्हणून वॉकला खाली गेल्यावर मी वैभव जोशी सरांना ऐकत होते, सरांचे सॉन्ग्स वगैरे ओके. आणि ते जे "मन तुझं जलतरंगवालं" ते मी हं, ऐकत होते हं. आणि समुद्राचं वर्णन त्यांनी केलेलं आहे, समुद्राबद्दल सांगितलंय. ते असं म्हणतात, की तुम्ही समुद्रावर रोज जर गेलात किंवा समुद्रासमोर बसलात, तर काही वेळाने तुम्ही समुद्रासारखे होता. म्हणजे काय, की तुमचं हृदय विशाल बनतं. हं. समुद्र पोटात भरपूर काय-काय साठवून आहे. तर बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी ऐकताना ना, मला असं अचानक जाणवलं, की मला वडिलांची माझ्या खूप आठवण आली आणि मला खूप वाईट वाटायला लागलं आणि मी असं त्यांना म्हटलं, की "मी येऊ का तुमच्याकडे? किंवा मला आता घेऊन जा तुम्ही. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत." हे माझ्या मनात यायला आणि वैभव जोशी सरांचं जी कविता आहे, हं, हं. त्याची दुसरं ते दुसरं, तिसरं जे कडवं आहे ते चालू व्हायला एक वेळ ते कडवं काय होतं, की मी असं म्हणतेय देवाला, की "मला माझ्या वडिलांकडे ने आता तू, मला नाही राहवत." हं. तर ते कडवं असं होतं, की "देवाजीने सोपवला हा मुलखा वेगळा भार, अडल्या-नडल्या जीवाना तू घेऊन जायचं पार. कामी येण्यासारखं दुसरं काम घरंदाज नाही, भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज लाज नाही." नाही. जे आता माझ्या मागे माझे लहान भाऊ-बहीण उरलेत. अगदी काय मी जगाला घेऊन नाही चालू शकत तेवढी माझी पात्रता पण नाही. हं. पण
त्यांना तू मदत कर किंवा तुला त्याच्यासाठी तू काय कायमची राहणार नाहीयेस, पण तू राहशील. हं. हे जे योग्य वेळी तुमच्या डोक्यात जे आणून देतं, ती पॉझिटिव्ह एनर्जी, ती शक्ती जे आहे, ते म्हणजे ओके. देव. मी असं मानते, की हं. प्रत्यक्ष तुम्ही कुणाला हेल्प करता, ज्यावेळी तुम्ही मदत करता, अडलेल्यांना तुम्ही सोडवता, तर तो तुमच्यातला देव असतो. हं. तर ही जी देवाची कन्सेप्ट आहे आपल्या इथे, आपण मानतो रोज देवाला नमस्कार केल्याशिवाय बाहेर चालत नाही. बरोबर. त्याच्याच सारखी जी दुसरी कन्सेप्ट आहे बाहेर, हं. ती ही जी निगेटिव्ह एनर्जी म्हणा किंवा आपण ज्याला भूत, राक्षस हे जे नाव हो. दिलेलं आहे, हं, हं. ते आहे. काही प्रमाणात कधी-कधी ती भूतं चांगली पण असतात, अशा लोकांचा एक्सपिरियन्स आहे. ती भूतं चांगली नसतात, हे पण एक्सपिरियन्स आहे. तर भूत म्हणजे काय? ह्याच्यावर काय आपण कोणी म्हणजे असं तुम्हाला प्रॉपर सांगू नाही शकत, की हं. हां, हे असं काळं असतं आणि त्याच्या ज्याच्या तोंडातनं त्याच्या लाल हे येत असतं असं. अनुभवानुसार ते एक्झॅक्टली. ज्याचा येत त्याचा. असतात. कधी-कधी तुम्हाला की जो अनुभव येतो तुम्ही हं. एकटे चालत असता आणि तुमच्या मागे काहीतरी हलतंय. हं, हं, हं. हे पण भूत असू शकतं. असू शकतं. पण परत त्याच मुद्द्यावर, की आपण कोणाला लादू नाही शकत, की तुम्ही हं. माना हे. बरोबर. तर सांगायचं असं झालं तर लहानपणापासून आम्ही कसं, की त्यावेळी आता हे इन्व्हर्टर वगैरे हे प्रकार नव्हते. नव्हतं. हं. तर लाईट गेली, की काय करायचं? तर मग भुताच्या गोष्टी सांगा. बरोबर. तर मग आपले आई-वडील ज्यांनी एक्सपिरियन्स केलाय कारण हं. आम्ही 90s वाले आहोत, तर ते तेव्हा पण आमच्या वेळी काही इन्व्हर्टर नाही. मग ते कंदील वगैरे. तर हो. त्यांच्या लहानपणी तर हे खूपच होतं. एक तर जुनी घरं आणि हं. ती घरी खूप मोठी-मोठी घरं होती. तर त्याच्यामध्ये करायचं काय टाईमपास. तर ही भुताच्या गोष्टी सांगायच्या. हे सगळं होतं. हं, हं. तर त्याच्यावरनं आता हे असं काय-काय सुचलेलं आहे, त्याच्यावरनं मी ह्या गोष्टी लिहिलेल्या लिहिलेलं आहेत. आहे. असं ओके. चालू आहे. सो याच्यामध्ये काही रिअल लाईफच्या पण स्टोरीज तुम्ही लिहिल्या आहेत का? किंवा काही असे एक्सपिरियन्सेस तुम्ही घेतलेत का? ज्याच्यामध्ये तुम्हाला खरंच की भूत आहे याच्यावर तुमचाही विश्वास बसला असावा? तर अशा काही हो. तुमच्या रिअल लाईफ स्टोरीज आहेत का? तर तुम्ही कोकणातल्याच आहात सो त्यामुळं विचारावा वाटतो परत-परत प्रश्न, की तुमच्या रिअल लाईफ स्टोरीज काय आहेत हां, म्हणजे अशा? रिअल लाईफ स्टोरीज जर तुम्हाला म्हणायच्या गेल्या तर कसं आहे, की मी ऐकलेल्या स्टोरीज आहेत. ओके. तर एक म्हणजे माझ्या बाबांनीच मला स्टोरी सांगितली होती. आम्ही आता रायगड जिल्ह्यात म्हणजे माझं हं, गाव आहे हं. आणि दुसरी गोष्ट अशी, की बाबा तेव्हा जस्ट नोकरीला लागले होते. म्हणजे ओके. साधारण कसं होतं तेव्हा घरची जबाबदारी आणि त्याच्यामुळे ते लवकर जसं मुलगा मोठा झाला, की त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. हं, हं, हे हं. कन्सेप्ट होती. तर त्यावेळी राइट. त्यांचं वय खूप लहान होतं. साधारण एक 18-19 वर्षाचे ते होते ओके. आणि एका छोट्याशा खेड्यामध्ये म्हणजे आमच्याच इथल्या एका छोट्याशा खेड्यामध्ये त्यांची नोकरी होती. तर तिथे त्यांना राहावं लागायचं हं, हं. आणि राहावं लागायचं म्हणजे पण तिथे काही आत्तासारख्या रूम वगैरे नव्हत्या. ऑफिसला लागूनच एक छोटीशी खोली अशी होती. त्या खोलीमध्ये त्यांचं आपलं एक गादी आणि हं, हं. सामान, जेवण बाहेरनं यायचं हं, हं. आणि ते तिथे राहायचे आणि शनिवार, रविवार मात्र त्यांना आपल्या घरी जावं लागायचं. तर हे रोजचं रुटीन झालं होतं. पण त्यांचं काम काय होतं, की जंगलात जायचं आणि त्यांच्या हाताखाली मजूर होते. त्यांना काम द्यायचं. मग ते जमिनीचे सर्वे, की मोजमाप वगैरे जे असतं, हं, हं. ते तशी कामं त्यांना होती. ओके. आणि मग ते तशी कामं चाललेली असायची आणि सॅटर्डे, संडे मग आपलं घरी जायचं. सोमवारी पहाटेच्या गाडीनी परत कामावर रुजू व्हायचं. हं, हा हं. त्यांचा हे होता. तर असं राहत असताना एक दिवस त्यांना मला वाटतं शुक्रवारी संध्याकाळची किंवा हो, शुक्रवारची संध्याकाळची ही गोष्ट आणि त्या दिवशी अमावास्या होती. ओह! आणि त्यांना घाई आता आपण पण बॅचलर राहिलेलो आहोत, तर आपल्याला बरोबर. पण घाई असायची. हो. आता पुण्यात मी पण बाहेरनंच आलेले, ते हं, मला पण हं. तीच घाई असायची, की गाडी आपली सुटू नये वेळेस. आत्ता तरी हं. आपल्याला खूप ऑप्शन्स आहेत. त्यावेळी करेक्ट आहे. एक गाडी गेली, की विषय तुमचा संपला. संपला. तर फ्रायडे इव्हनिंग होती आणि हं, हं. त्यांना ती गाडी संध्याकाळी 5:30 ची काहीतरी ती गाडी असावी संध्याकाळची हं, हं. आणि त्या हेतूने ते फटाफट काम आपलं उरकत होते, की घरी हं, जायचंय, हं. घरी जायचंय. पण आशा म्हणजे तुमची काही असे पोस्ट नाही किंवा काय नाही, तर हं, हं. तुम्हाला नाहक तुम्हाला ऐकावंच लागतं समोरच्या व्यक्तीचं. बरोबर. आणि जर काही-काही लोकं अशी असतात, की मुद्दाम त्रास देणारे असतात, की "हां, तुला जायचंय का 5:30ला? मग आता 6च वाजवतो." असं बरोबर. असतं. असतात. वृत्ती असते ती. म्हटलं ना, जसं पॉझिटिव्ह तसं निगेटिव्ह. निगेटिव्ह असतातच. तर ते माणसांमध्ये सुद्धा असतं ते तर. एक्झॅक्टली तेच ना, हं. की त्रास देण्याची वृत्ती असते. तर हं. तो समोरचा माणूस होता त्रास देणारा. तर त्याने सांगितलं, की "नाही, नाही, एवढं काम तुला पूर्ण करून जावंच लागेल." ते त्याला हं, सांगत हं, होते हं. माझी गाडी आणि कट टू कट 5:30 ची गाडी, तर त्याने काहीतरी 5, 10, 5:15 समथिंग पप्पांना सोडलं त्याने ओके. त्याच्या. तर ते घाईघाईत
आपले निघाले. काय होतं ते बॅग वगैरे काय एक कपडे घेतले की निघाले आणि अ, जंगलातनं वाट होती ती पूर्ण जायची हं, आणि चालले पुढे, पुढे गेले एकदम धावत. एक मध्ये छोटा साकव म्हणतात त्याला आमच्या ओके. इथे, तो होता. म्हणजे ब्रिज ब्रिज. थोडक्यात. ओके. हां, हां. तो क्रॉस करून जायचा. हं, हं, नदीला हं. पाणी तर असतंच तिथे हं, बऱ्यापैकी हं, होतं हं. आणि त्याच्यावरनं ते गेले, निघालेत आणि समोरनं त्यांना एसटी जाताना दिसतीये. त्यांना ओह! जेवढं स्पीड म्हणजे हे लावता येईल आपला जोर तेवढे ते तर धावत धावत गेले, गेले. जात हां, होते हां. वगैरे. पण ती एसटी मिळाली. कंडक्टरला ते हात करतायत असं की थांबव हं, ड्रायव्हरला. हं. पण ते दुर्लक्ष झाल्यासारखं म्हण किंवा काय आणि ती एसटी गेली. झालं त्यांना आता ते एक एसटी गेली की ती दुसरं आता ते टमटम, शेअर रिक्षा हे आत्ता ऑप्शन्स आहेत. तिथे तेव्हा काहीच नाही. नव्हतं. आणि मग झालं असं की मग ते आता म्हटलं आता काय परत फिरण्याशिवाय काही तुम्हाला गत्यंतर नाही. हं, हं, हं. मग ते निघाले परत यायला. पण झालं असं की तेव्हा 6, 15:15 वाजले. वाजले. पावणे 6, 6 तर झालेच होते. हं, मग हं. आता स्पीड तो कमी होतो ना. आपण नर्व्हस झालो की बट ऑब्व्हियस आपल्याला तसंच होतं की आता करेक्ट चला आहे. आता घरीच जायचंय. नाराज रमत-गमत ते झाल्यावरती. हां. नाराज झाले आणि निघाले घरी जायला. मग अंधार पडायला लागला हं. चांगलाच. अंधार पडला आणि आपलं ते विचारात आपले चाललेत. आता कसं करायचं? उद्या जायचं का? मग परत सोमवारी कसं यायचं? ह्या विचारात ते चालत असताना मागून त्यांना आवाज आला. "काय रे, चाललास काय परत?" म्हणून. तर ते 2 सेकंद आपण हं, दचकतोच ना. हं, सडनली हं. कोणतरी मागून एवढं बरोबर. असं जंगलात. तर त्यांना काय वाटलं गुराखी वगैरे असतात. ते त्यांना पायवाटा माहिती असतात ना. हो, हो. तर आला असेल मधून कोण. म्हणे, "हो, चाललो मी." तर "कुठे चाललास?" तर म्हणे, "नाही, आता चाललो, गाडी चुकली." त्यांना आता दिसत होते का ऑफिसला म्हणजे हां, ते? दिसत होता तो माणूस ओके. आणि बाजूलाच होता म्हणजे असा वयस्कर हां, माणूस. हां, हां. तर म्हणे, "हो का?" म्हणाले. "काय मग रात्रीचं संध्याकाळचं इथे कुठे फिरतोयस?" तर म्हणे म्हणजे तो त्याच्या बोलीभाषेत हं, बोलत होता. हं, मी हं. आपलं चांगल्या लँग्वेजमध्ये सांगते. तर म्हटलं, "नाही, मी घरी चाललेलो. माझं गाव आहे असं-असं. तर ओके. तिथे चाललो होतो आणि गाडी चुकली. ते ह्यानी सोडलं नाही लवकर." असं-तसं हं. आणि ते आपल्या नादात त्याच्याशी बोलत चाललेत. तर म्हणे, "बरं मग काय तंबाखू वगैरे खातोस का? आहे का तुझ्याकडे एखादी? हं, हं. तंबाखूची डब्बी आहे का?" तर बाबांना आता कसलंच म्हणजे आत्तापर्यंत त्यांना कसलंच व्यसन नाही. हं. ते म्हणले, "मी काय काका खात नाही. माझ्याकडे काही तसलं नाहीये" म्हणाले. "मग घरी कोण आहे तुझ्या? आता कुठे जाणार तू?" हं, हं. तर म्हणे, "नाही, मी माझी इथे खोली आहे, तिथेच मी राहतो." "हो काय? मग घरी कोण-कोण आहे?" असं-तसं विचारता-विचारता बाबा त्याला उत्तर देतायत आणि काहीतरी मध्ये त्यांना असं जाणवलं. आपल्याला एखादा आपण म्हणजे आपण तुमच्या बाबांना हां, जाणवलं. बसमध्ये ओके. आपण चाललोय, कंटिन्युअस प्रवास चालू आहे हां, आणि हां. एखादा धक्का मध्येच ड्रायव्हरने ब्रेक दाबला ना, की आपल्याला जाणवतं ना असं हो, धक्का हो. पुढं काहीतरी. गेल्यासारखं झोप होतं. लागलेली असताना हां. आपण सडनली उठतो असं डचकून उठतो. दचकून. तसं हं. त्यांना जाणवलं. तरी त्यांनी दुर्लक्ष केलं, की कुठेतरी दगड-बिगड लागला असेल आणि हं, ते हं. चालतात. "तुम्ही कुठले बाबा?" असं त्यांनी विचारलं. हं, हं. बाबांचं 1 नाही, 2 नाही. म्हणून बाबांनी पाठीमागे वळून बघितलं. हो. बाबा गायब. गायब. तर ते 2 सेकंद घाबरले. आता मुलं हं. जरी असली, तरी असं म्हणतात, आपल्याकडे हे आहे ना, की पुरुष हो. घाबरत नाहीत, बायका घाबरतात. पण असं झाल्यावर असं कोणीही नसतं खरं घाबरणारच ते. ना. आता हे हां. ऐकणाऱ्यांना पण खरं वाटेल, की असं नसतं खरं हे. खरंय. आणि 18-19 वर्षाचं वय म्हणून तुम्ही मुलगा असू दे, मुलगी हं. असू दे, ते कोवळं वय असतं. ते घाबरले जरा 2 मिनिटं. पण नंतर त्यांच्या मनाने ही समजूत घातली, की यार तसंच सेम, की पायवाटा असतात हां. मध्ये, या गेले लोकांना असतील. जंगलात जायची सवय आहे, ते गेले असतील. म्हणून ते पुन्हा पुढे 1 किलोमीटर त्यांना त्या अंधारात चालायचं होतं. ते चालत, चालत, चालत त्या हं, हं, ऑफिसच्या हं. गावाला गाव म्हणजे किती हार्डली एक साधारण 200 वगैरे घरं 100-200 घरं असतील, ती पण जास्त हं. त्यावेळेला. आणि सगळ्या गावात अंधार, सगळा झालेला तिन्ही सांजेला दिवे-बिवे लागतात, तेवढं ते हं, आपलं ते हं, पोहोचले. हं. पण त्यावेळी आत्तासुद्धा काही खेड्यांमध्ये मानतात ना, की अमावास्येला आपलं-आपलं आवरा फटाफट झोपून आणि टाका, बंद घरात करा. राहा, बाहेर पडू नका हां, वगैरे असं आपण सांगतात ते आपल्या आता आई-आजी शहरातली वगैरे. लोकं हां, आपण फिरतो बिंदास. पण आता असं काही म्हणजे आता शहरामध्ये हां, सगळीकडं गडबड चालू असते त्यामुळं हां. एवढं काही जाणवत नाही हां. आपल्याला पण. पण मग ते तसं झालेलं, की हं. सगळी झोपाझोप, लहान मुलांना घरात हं. ठेवलं, एखादं रडकं आणि ते असं ते वातावरण तसं निर्माण होतं. तुम्ही याला हं. कितीही म्हणा, की हे लेखनशैली वगैरे, पण ते वातावरण असतं तसं. हं, तू हं, कधी हं. अनुभवलंस खेड्यात जाऊन तर तुला माहिती असेल, की ते वातावरण बरोबर. तसं असतं आपल्या इथलं आणि ते. हं. आणि ते असं त्यांना एकदम म्हणतात ना गूढ वातावरण किंवा असं ते इफेक्ट असतो अमावास्येचा, की अंधार पडतो हं. सगळीकडे शांतता आणि मग ते त्या ऑफिसच्या ह्याला गेले. तर तिथे ना एक म्हणजे त्यांच्या आईच्या म्हणजे साधारण माझ्या आजीच्या वयाच्या, त्यांच्या आईच्या ओके. वयाच्या तिथे बाई होत्या एक.
त्या ऑफिसमध्ये ते हं. ऑफिस झाडणं, पुसणं हं, हं, असं हं. त्या काम करायच्या. मावशी म्हणतात असं. हं, हं. पण त्यांना वडिलांबद्दल माया होती का, तर त्यांच्या मुलाच्या वयाचा आहे हो. वगैरे म्हणून त्या आपलं भाकरी भाजी केली की त्यांना खायला द्यायच्या, हं, हं, हं. की "तू खा" म्हणून. तर त्यांनी बाबांना येताना बघितलं. तर ते मग आता म्हणताना मग साहेबच म्हणे, "मग कुठे गेलेलात साहेब? घरी नाही गेलात का?" म्हणाले. हं, हं. तर "मावशी माझी एसटी चुकली, तर मी ना आज इथेच राहणार आहे." तर म्हणे, "तुमच्या खोलीत झोपू नका आज. तुम्ही काय करा ऑफिसमध्ये झोपा" म्हणाल्या. मी शिपाई झोपायचे ऑफिसमध्ये. तर हं. अजून एक गावातला जो माणूस आहे त्याला मी पाठवते तुमच्याबरोबर. हं, हं. तुम्ही ऑफिसमध्ये झोपा. "का मावशी?" "नाही, नाही असंच झोपा" म्हणाले. आता तिचं हे असं झालं, की हा बाबा शिकलेला माणूस आहे. ह्याला कुठे मी सांगत बसू, की ओके. आज अमावास्या हां, आहे हां, हां. किंवा की तुम्ही राहताय ती चांगली हं, आहे का हं, नाही हं. किंवा जे काय असेल ते व्हॉटएव्हर. ती म्हटली, "तुम्ही झोपा आणि मी तुम्हाला गरम भाकरी भाजी देते. जेवा आणि लवकर हं, झोपा." हं, हं. मे बी त्या माऊलीला काहीतरी कळलं असेल किंवा ती मुलासारखं तिचा जीव होता म्हणून तिला काळजी वाटली असेल, हं. असं काहीतरी झालं असेल. पण ते आपल्या आजी वगैरे असतात ना, त्यांना एक्झॅक्टली. ते भास होतात त्यांना त्या भास होतो आणि टाईपमध्ये. त्यांना कळतं समोरच्यांना हो. बघून. म्हणजे अजून सुद्धा ही जी जुनी पिढी आहे ना, करेक्ट त्यांच्यामध्ये आहे. खरोखर ती भावना पॉवर आहेत. आहे. त्यांना ते जे हं. प्रेम आहे ना, ते त्यांच्यामध्येच आहे. हे खरं आहे. आता आपण ना थोडेसे ते आपण असे वृक्ष होत चाललेली हं, माणसं आहोत. हं, हं, हं. प्रॅक्टिकली बघायला बरोबर गेलं आहे. तर. तर त्यांना ते असं आत्मीयता त्यांच्याबद्दल वाटली हं, आणि मग हं. ते म्हणाले, की "तुम्ही झोपा आतमध्ये, मी तुम्हाला बसा आतमध्ये, तुम्हाला मी जेवण आणून देते." मग हे आपलं नॉर्मल रुटीनप्रमाणे जेवले वगैरे आणि मग ती 2 माणसं जी आहेत, हं, हं. ती आली तिथे रात्री बाबांबरोबर सोबत ओके. म्हणून. हां. हां, तर हां. बाबांचा स्वभाव असा की ते जास्त बोलायचे नाहीत. म्हणजे तेवढं त्यांचा स्वभाव असा होता. पण आता तिघं जण बसले की म्हणे, "मग काय साहेब काय झालं? गाडी चुकली का तुमची?" "हो, अरे हं. मी चाललो होतो," म्हणाले. "त्याने उशिरा सोडलं हं, हं. मला आणि मी आलो परत," म्हणाले असं तसं. तर मग ते म्हणे, "साहेब जरा आम्हाला रात्री विडी लागते, ओढू काय? चालेल?" तर बाबा म्हणाले, "हां, तुमचं चालू दे." म्हणाले, मला नाही हं, चालत हं. काय असं. म्हणजे मी स्वतः काही व्यसन नाही करत, तुमचं चालू देत." तर म्हटलं ठीक आहे. आणि अचानक असं बोलता-बोलता रात्र होत गेली ना, जेवण 9 हो. 9:30-10 म्हणजे त्यावेळी 12 हो, वाजल्यासारखं हो. असायचं. तर सगळं शांत सगळं वातावरण चिडीचूप सगळीकडे. हो. 7 वाजता तुम्ही जेवलात, की हं. 7:30-8 म्हणजे खूप झाले. हं. आता आपण 7 वाजता फिरायला बाहेर फिरायला पडतो. पडतो बाहेर. तर तेच. मग ते गप्पा मारायला लागले हं. आणि ते विडीवरनं त्यांचा विषय चालू झाला, की हं. म्हणे, "विडी आहे बाबा, विडी-बिडी जास्त ठेवत जाऊ नको." तर तो हे कोण दुसरा मुलगा म्हणालं? जी 2 माणसं आपापसात बोलत होती, ओके. हां. ते बाबांसमोर चाललं होतं ना, तर हां, ते हां. म्हणाले, "विडी-बिडी जास्त ठेवत जाऊ नको, माहिती आहे ना?" हं, हं. तर असं बोलल्यावर बाबा थोडे अलर्ट झाले, की माहिती आहे ना का? कारण त्यांना ते आठवलं त्याने विडी आहे का? तंबाखू आहे का? ओह! असं ते ते मागितलं विचारलं होतं. होतं. ते थोडे अलर्ट झाले आणि त्यांनी लक्ष द्यायला सुरुवात केली. तिथे बोलले, "कोण?" तो जंगलातला त्यांनी काहीतरी नाव घेतलं. हं, हं. ते माहिती नाही काय. हं, हं. तर ते म्हटले, की "तो जंगलातला." मग बाबांचा इंटरेस्ट त्याच्यात वाढला. ते म्हणे, "काय, काय, काय?" "नाही हो साहेब," म्हणे, "तुमच्या लोकांचा असल्यावर विश्वास नसतो. पण आम्ही अनुभव घेतलेला आहे गावातल्या लोकांचा." बापरे! तर "कसला अनुभव?" म्हणे. हं. "अहो काय नाही," म्हणे, "अमावास्येला तर काही लोकं वाट चुकतात अमावास्येला आणि वाट चुकून एक आहे जंगलात एक जण. हं, हं. तो येतोच तुमच्या पाठी म्हटला. "हो का?" ओह! म्हटले, "बाबा काय करतो तो?" तर म्हणे, "काय नाही, तो येतो मग तुमच्याकडे असंच काहीतरी तंबाखू-बिंबाखू मागतो आणि मग तुम्ही देता. देणारा माणूस देतो. हं. तो दिला तरी फसला, नाही दिला तरी फसला." असं हां, ऐकल्यावर हां, हां. बाबांना भीती एकदम वाटायला हां, लागली. भीती वाटली आणि म्हणजे आपण अनुभव घेतला ना हं, साक्षात. हं, हं. तर ते म्हटले तरी त्यांना त्यांना सांगायची हिंमत होत नव्हती असं, की मग ते म्हटले, "अशा-अशा एक कुठलं तरी असेल पर्टिक्युलर आंब्याचं झाड किंवा काय किंवा ते काय हं, असेल हं. माहिती नाही मला. तिकडे तो भेटतो का?" असं बाबांनी त्यांना विचारलं. हं, हं. "तिकडे त्या जागेवर तो साधारण असतो का?" "हो, हो, तिकडेच असतो." "पण तुम्ही का विचारताय?" म्हटले. हो. मग त्यांना पण इंटरेस्ट वाढला. "तुम्ही का विचारताय?" म्हणे, "साहेब तुम्ही आधीच सांगा" म्हणाले. "काय झालंय?" तर मग बाबांनी त्यांना सांगितलं, की माझी गाडी चुकली आणि हं. ते साकव मी तुला सांगितलं मगाशी, त्या बरोबर. ब्रिज. तर तिथून ते ब्रिजमध्ये. परत आले ना नदीच्या हं, इथे. हं. तर म्हटले, "तिथे" म्हटला तो मला. तर बोलतो, काय बोलताय साहेब? तुम्ही खरं सांगताय काय आमचं ऐकून?" तो म्हणे, "हे बघ, मला अशी चेष्टा वगैरे काय करायची सवय नाही आणि अशा हं. बाबतीत तरी मी चेष्टा करणार नाही." बाबा म्हणाले त्यांना. हं, हं. तर मला खरंच हे केलं
म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगतो. मग तुमच्याकडे काय मागितलं? तर म्हणे, "हेच माझ्याकडे मागितलं." "मग तुम्ही दिलीत का?" बापरे! तर म्हणलं, "मी सांगितलं ना तुला मगाशीच, की मला असलं काही व्यसन सवय नाही. मी नाही. नाही बोललो." हं. "मग तुम्ही तरी पण तुम्हाला काय कसं काय हे नाही?" मग बाबांना पण कळलं नाही, की काय आहे म्हणजे किंवा आईचं म्हणजे त्यांच्या आईचं, माझ्या आजीचं काहीतरी देवाचं करणं असेल हं, म्हणा हं, हं. किंवा बाबा म्हणजे नास्तिक नव्हते, पण ते देवभोळे पण नव्हते. म्हणजे हं, नुसता हं. हात जोडायचा, एखादी उदबत्ती लावली, की संपला विषय. पूजा बरोबर. तासनतास करणं किंवा हे त्यांना नव्हतं पटत. हं, हं. तर ते म्हणाले, "माहीत नाही आता काय असेल." तर ती मावशी रात्री ती काहीतरी द्यायला आली आपल्या हं. खाली अंथरूण वगैरे घालायला. तिच्या पर्यंत हा विषय गेला. ओके. तर मग तिने येऊन बाबांची दृष्ट काढली आणि नंतर त्या गोष्टीला म्हणजे वळण कसं मिळालं, हं, हं. की तिने सांगितली ही गोष्ट, की ती जी व्यक्ती गेलेली होती, हं, तिचं हं. कोणतरी नात्यातलं, हं, हं. तर ते जे मजूर काम करतात ना, 1 दिवसासाठी, 2 दिवसासाठी त्यांना ते काय म्हणतात ना, एक बेगार पगार देतात, हो, काहीतरी त्याला हो. आहे शब्द. तर त्या व्यक्तीच्या नात्यातल्या ह्याला खूप गरज होती. म्हणून बाबांनी त्याला कामावर ठेवलं होतं 2-3 दिवस असं, ओके. की बाबा तुम्ही काम कर किंवा हे हं, कर हं, आणि हं. काय तुला जे ₹5-10 मिळतील ते घे आणि तू जा. हं. आपल्याला थोडी असं असतं, की आपण आता बाबा आहे गरज, तू कर काम. ह्या हेतूने बाबांनी त्याला ठेवलं आणि तो माणूस ते पैसे घेऊन गेला. हं, हं. त्याची पुण्याई म्हणा किंवा तुमच्या चांगल्या वागण्याची पुण्याई म्हणा किंवा जे काय असेल ते. हं, हं. मी म्हटलं ना, देव कुठे असतो? म्हणजे बरोबर. याच्यामध्ये पण एंड हाच आहे, की की ते त्याच्या ह्यानी त्यांनी बाबांना काहीही केलं नाही हं. आणि आणि तसं मग तो काय करत होता असं लोकांचा अनुभव आहे? म्हणजे ते जे की आता हे आपण झपाटणं म्हणतो, की त्याला ओके. त्याचा त्रास होतो. ओके, मग ओके. तो माणूस त्याच्यातच राहतो. जे भूत लागणं भूत वगैरे लागणं प्रकार जे म्हणतो म्हणतात आपण. हां, हां, की हां. नाही दिलं की ते तुम्हाला त्रास देतात. ओके. ते तसं व्हायचं लोकांना. मग ते हं. काढा, ते गावात मांत्रिकाकडे जा, हे करा, ते काढा हं. किंवा ते असं असेल की ते सडनली तो माणूस गायब होतो, तर माणसं घाबरत असतील, ते हं, हं. ट्रॉमामध्ये जातात. आता हे बरोबर, परत बरोबर. दोन्ही आहेत दोन्ही गोष्टी. येतं, की आपण मानतो हां. पॉझिटिव्हनेस पण आहे, हां. मानणं न हं. मानणं हे ज्याच्या म्हणजे आता त्याच्यावरती तू आणि मी असतं. मानतोय, तर आपण म्हणणार की भूत लागलं हां, आणि हां, जे हां. मानत नाही ते हेच म्हणणार की की ट्रॉमामध्ये ते हां, गेलेत हां. किंवा जे बरोबर आहे. तर तो हं. हे होता एक्सपिरियन्स बाबांचा असा. पण हं. त्याच्यानंतर बाबांना त्रास म्हणजे त्रास नाही झाला, पण ती एक भीती येते त्या रोडनी रोज जायचं आपल्याला, तर हं. ते थोडंसं येतं ना मनात. बरोबर आहे. मग नंतर पुन्हा त्यांनी तिथे काहीतरी साधारण 4-5 महिने केली नोकरी आणि मग तिथून ते शिफ्ट झाले. हं. पण हा भयानक म्हणजे एक्सपिरियन्स होता. हा त्यांनी स्वतःनी घेतलेला घेतलेला आहे. एक्सपिरियन्स. म्हणजे माझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीने हा एक्सपिरियन्स हं. घेतलेला आणि तो शेअर केला. मग आम्ही असं अंधारात जायला मग त्याच्यानंतर घाबरायचो, की आमच्या मागून कोणी येतंय का बरोबर आहे. काय? असं. हं. हा एक्सपिरियन्स पहिला मी ओके. शेअर केला. तर असेच अजून काही एक्सपिरियन्स आहेत का तुमचे, की जे आलेत? आता तुम्ही अजून एवढ्या स्टोरीज लिहिल्यात म्हणजे एक्सपिरियन्सेस असणारच आहेत. हो, सो अजून आहेत, काही आहेत. सांगाल का? हा एक्सपिरियन्स म्हणजे माझा नाहीच आहे. ओके. मगाशी सांगितल्यासारखं ऐकलेली गोष्टच आहे ही. हं, हं. तर दुसरं सांगायचं झालं, की माझं जे गाव आहे हं, हं. आईचं माहेर, माझं आजोळ, ते ओके. कर्नाटकमध्ये म्हणजे गोवा हं, आणि हं. कर्नाटकच्या बॉर्डरवर. तर अतिशय सुंदर ठिकाण आहे ते हं, हं. आणि समुद्र पहिलं, म्हणजे आमच्या कोकणातपासून सगळीकडे समुद्रच समुद्र चालू चालू होतो होतं. आणि ते ठिकाण म्हणजे पूर्ण तिथे मंदिरं खूप प्रमाणात आहेत. हो. कर्नाटक म्हणजे माहिती आहे कसं आहे ते आणि खूप छान हे आहे आणि तिथे अजूनही म्हणजे हे जे फ्लॅट कन्सेप्ट वगैरे ते अजूनही थोडीशी कमी कमी आहे. आहे. हं, हं. मोठी-मोठी घरं म्हणजे माझ्या आईचं घर तर इतकं मोठं आहे अजूनही, हं. की म्हणजे लहानपणी आम्हाला रात्री उठायला म्हणजे आता वॉशरूमला हं. वगैरे उठायला म्हणजे आम्ही नाही आता नाहीच आपल्याला उठायचं. अ, हं. झोपूनच राहा. कारण हॉलमधून बाथरूमला जायचं म्हणजे जवळ-जवळ आपल्याला एक टप्पा पार करावा लागायचा आणि बरोबर त्यात आहे. अंधार. ते आपल्यासारखे आता झगमगते ते येलो कोणीतरी लाईट्स सोबत नाही. हां. असल्याशिवाय जाणंच नाही बाहेर त्यात म्हणजे. मग आई उठली पाहिजे. ती गाढ हो. झोपेत असेल तर पप्पा उठले पाहिजेत किंवा आजोबा-आजी हं. असायचे. तर अशी तिथे मोठी-मोठी घरं, एकत्र हं, हं. कुटुंब त्यावेळी. म्हणजे आता लहानपणी आपलं तर मोस्टली एकत्र कुटुंबच हं. होती. पण त्यावेळी कसं असायचं, की आजी, आजोबा, हं, मामा, हं. मावश्या प्लस आजोबांचे भाऊ, हं, हं. त्यांची बायको, त्यांची मुलं अशी सगळं एकत्र मोठंच्या मोठं कुटुंब हं. असं तिथे होतं. म्हणजे अजूनही आहेत माझे म्हणजे आजी-आजोबा कर्नाटकच्या नाहीत. हां, तिकडे हां, गावाला. हां, हं. तिथे.
आणि घरं मोठी, त्याच्यासमोर अंगणं पूर्ण मोठंच्या मोठं अंगण. हं, हं. आणि तिथे कसं आहे, आता तू माहिती असेल तुला, वाडी ही कन्सेप्ट आहे. हो. कोकण, कर्नाटक हं. तिथे सगळे. वाडी म्हणजे कसं, की एक असा एक भाग असतो. वस्तीसारखा हां. आपला. आणि हां. त्या भागामध्ये कसं असतं, प्रचंड नारळाची, पोफळीची हं, झाडं हं, हं. आणि हो, मध्ये-मध्ये घरं हो. घरं. सगळी. हो. आणि तुझ्या म्हणजे आजूबाजूला शेत पण सगळी. तिथंच असतं हां, त्यांचं लगेच शेत असं ह्या असतं. टाईपमध्ये ना? आणि आमचं घर तसं कसं आहे तिथे, हं. की तिथे असे मध्ये घर आहे. हं, घरं आहेत हं. सगळी मोठी-मोठी. हो. आणि पूर्ण नारळाच्या झाडांनी पूर्ण नारळ, आंबा हं, अशी हं, हं. सगळी झाडं. मध्ये-मध्ये आजोबांनी खूप फुलांची वगैरे झाडं लावलेली आहेत. आणि हं. त्याच्या समोरच ना एक खाडीपट्टा जो असतो ना, हां, हां. तर ते खाडीचं पाणी तिथे येतं. ओके. म्हणजे पावसाळ्यात तर घराच्या दारापर्यंत पण ते पाणी येतं. ओके. पण तू खाडी म्हणजे ते ओढा वगैरे टाईप असतात हां, ते? खाडी म्हणजे समुद्रातनं जे निघतं, खाडीचा जो ओके. पट्टा बॅकवॉटर असतो. म्हणतो आपण करेक्ट. त्याला हां, त्या टाईप. त्याच हं. टाईप. तर ते खाडीचं पाणी तिथे समोर येतं. हं, हं. आणि अजूनही तू असं दारात उभी राहिलीस घरात, तर समोर तुला सगळं पाणी दिसतं. ओके. आणि पूर्ण तू जर वरती असं बघितलंस, तर त्या नारळांच्या झाडाभोवती तू वेढलेली हं, असतेस. हं, हं. आणि खाली मग रात्री ते खूप भीतीदायक वाटतं, जेव्हा ते नारळाचं झाड हालतं ना, ते सळसळ पूर्ण आवाज. असं, हं. असं हालतं. तर हं. ते तुला रात्री ज्यांना सवय नसते, त्यांना भीती वाटते. ज्यांचं मन असं हे लिखाण हो, वगैरे, हो. आम्हाला ते फार छान वाटतं असं. हं. तर ही गोष्ट तिथली आहे. हं, हं. आणि ती म्हणजे आईच्या जवळच्याच नातेवाईकांपैकी घडलेली आहे. तर झालं असं, की माझी एक आजी होती तिथे. हं, हं. ते काकू म्हणून होत्या, त्या राहायच्या तिथे. त्या, त्यांचे मिस्टर आणि त्यांच्या मुलींचं लग्न झालेलं होतं. ओके. तर त्यांची मुलगी त्यांच्या इकडनं साधारण दिलेली होती ती, म्हणजे एकाच गावात. पण जसं आपल्या पुण्यात जसा भाग आहे, की हं, हं. हडपसर आहे किंवा पेठ एरिया आहे, हां, हां. असं. तसं ते तिथे एक भाग होता. तिथे तिचं लग्न करून दिलेलं होतं. हं. अगेन तेच, ती पण तशाच कुटुंबामध्ये. जॉइंट आणि फॅमिली. जॉइंट फॅमिली, मोठं कुटुंब. हं. तिच्याकडे तर 2-2 जावा, त्यांची मुलं, प्लस तिचे सासू-सासरे, मोठं घर, सेम, हं, सेम हं. सगळं. पण एक हे होतं, की तिचं घर समुद्राच्या फार जवळ होतं. हं. आणि तिथे कसं आहे, तिथे आमच्या कुलदेवताचं मंदिर आहे. हं, हं. ज्या एरियामध्ये ती राहते, हं, तिथे हं. त्या कुलदेवताचं मंदिर आहे. आणि पण तिथे कसं आहे, एक ना अजूनसुद्धा हे आहे, की जिथे देव अ, एक जागृत देवस्थान हं, असतं ना, हं. तिथे त्याचं स्थान असतं, तिथे त्याचा वावर असतो. ओके. आत्ता ते कितपत खरं आहे किंवा ते प्रूव्ह करणं वगैरे हे सगळ्या गोष्टी झाल्या. हं. पण जिथे ते असतं तिथे त्यांचा वावर असतोच असतो. तर त्या एक पर्टिक्युलर त्यांचा जो काय म्हणतात त्याला, एक आपली एक हे असतं ना, एक सीमा असते. हं, हं. म्हणजे त्याच तिथून ते इकडे येऊ शकणार हां, नाही त्या किंवा हां. सीमेच्या जवळ ना, तुमच्या ज्या मनातले वाईट विचार म्हण हं, हं. किंवा वाईट शक्ती, हं, त्या हं. येऊ नाही शकत. बरोबर. कारण ते तिथे त्याचं स्थान असतं. कारण हं. साक्षात भगवान महादेव हं, ही हं. काही हे नाहीये, हं. मज्जा नाहीये, चेष्टा हो. नाहीये. तर ते तसं असतं, की तिथले लोकं मानतात. तिथे कुठे आपण काय-काय तिथे पाळायला लागेल, हे अजूनसुद्धा तिथे पाळलं जातं. हो, बरोबर म्हणजे आहे. ही चेष्टा नाहीये, की तुम्ही हं. हां, चल ठीक आहे, आम्ही आता खूप हे झालेले आहोत, सगळे आता पुढारलेले आहोत हं. आणि आम्ही आता हे नाही करू शकत, असं तुम्ही तिथे मानू नाही शकत. हं. करेक्ट. तर तिथे राहणारे ते लोकं होते आणि तिथनं ते समुद्र जवळ होतं. हं, हं. तर सांगायचं झालं तर तिथलं जे डिस्टन्स होतं, की हं, हं. माझ्या त्या आईच्या घराचा एरिया हं, हं. आणि तिला जो दिलेला एरिया होता, हं, हं. ते जे डिस्टन्स होतं ते जवळ-जवळ काहीच नाही तर 10 ते 15 किलोमीटरचं धर तू. ओके. 10 ते 15 किलोमीटरचं ते डिस्टन्स होतं. हं, हं. म्हणजे यायला तेव्हा स्वतःच्या गाडीनी म्हण किंवा बसच होते तेव्हा. हं. ते गोवा, कर्नाटक त्या साईडला बघ ते असे कलर्ड बस हो, असतात. हो, हो. ते टेम्पो असतात. त्याच्यामध्ये कलरफुल. भरपूर जसं हं. आपल्याकडे आता ते टमटम वगैरे. हं. तर त्या कलरफुल बस असतात आणि त्याच्यामध्ये खच्चून माणसं भरतात ते. हो, हो. ते बरोबर ते आहे. एकदा तो ड्रायव्हर विचार नाही करत, की मागे तुला जागा पुरते का नाही पुरतंय का म्हणून. नाही? तर ते हं. हे होतं. ती कन्सेप्ट होती हं, तिथे. हं. मग जायला लागलं तर तुला त्या बसशिवाय काही ऑप्शन नाही. हं, आणि स्वतः रिक्षा करायची म्हणजे त्यावेळी खूप महाग होतं. हं. तर झालं असं, की आजीची ती जी काकू होती, तिची नातवंड जशी घरी यायची, त्यावेळी काय असं नव्हतं ना, की बाबा तुझी काकू आहे, तर मी तुझ्या घरी का येऊ? ती तुझी काकू बरोबर. आहे. तेव्हाचं ते बॉन्डिंग हां, वगैरे वेगळ्याच गोष्टी हां. होत्या म्हणजे सगळ्या. तुझ्या काकूच्या पण तू माहेरी जाऊ शकत होतीस तेव्हा. हं, बरोबर. बिनधास्त राहायला, की हे माझ्या आईचं जसं माझं आजोळ आहे,
तसं हे काकूचं घर पण माझंच घर. आत्ता ती कन्सेप्ट आली आहे. चेंज झाली हां, असेल. की मी काकूच्या घरी मी कसं जाऊ? किंवा मग तू नको, त्यांना नको आणू तू. हं. मी एवढ्याच मुलांना सांभाळते, तर त्यांना कुठे अजून ॲड करणार? हे आत्ता झालंय सगळं. बरोबर आहे. पण त्यावेळी एकेका वेळी आम्ही जवळ-जवळ घरात मुलं पण 20-22 मुलं असायचो. हो. आणि आमच्या मामी वगैरे सगळं करायच्या आमच्या, न लाजता. इव्हन अजून आणि सुद्धा आम्ही कंप्लेंट न करता सगळ्या गोष्टी व्हायच्या त्यावेळेला. करेक्ट. आता थोडं आपल्याला काम पडलं, की आपल्याला सुद्धा असं वाटतं, की हां, आपल्या आई वगैरे किती काम करत होत्या. हो. आणि आता असं होतं, की यार कधी जातायत माणसं, यार मला रिलॅक्स ॲक्चुअली पाहिजे. हो. हे किती कटू सत्य आहे हे, म्हणजे हं. वाटलं तरी. आणि त्यावेळी अजून सुद्धा आम्ही घरून निघालो वगैरे, तर आमची मामी अजून पण रडते. म्हणजे हं. तुम्ही लग्नात जसं हे करता, मुलीला पाठवणी करता ना, तशी अजून रडते मामी आमची. म्हणजे बरोबर आहे. ही लोकं आता लोप पावत चाललेली हां. संस्कृती झालेली आहे आता. तर त्यावेळी कसं होतं, की नुसतीच नातवंडं नाही यायची. हं, हं. तर त्या नातवंडांसोबत त्यांची चुलत भावंडं, त्यांच्याकडे हो, अजून कोण हो, हो. असेल, मग ते बरोबर. हट्ट करायचे, कारण लाड करायचे ना तेवढं. हं. तर मग ते हट्ट करायचे, की आम्हाला पण जायचंय. हं, हं. तर झालं असं, की त्यांच्या मुलीचा मुलगा त्यांच्याकडे राहायला येणार होता. हं, हं. त्यांच्यासोबत त्याचे चुलत भाऊ होते 2. तर तो एक जण त्याच्यासोबत म्हणाला, "मी पण तुझ्याबरोबर येणार." मग ती म्हटली, "जाऊ दे, काय आईकडेच चाललेत ना, जातील." असं ते म्हटले. आणि मग ते आले लोकं. मग हं. काय आता आजीकडे आल्यावर काय, घरी तुम्हाला आई-वडील तरी थोडंसं आपल्याला धाक असतो ना, पण आजी काय लाड करणारी एकदम असते. फ्रीमध्ये दिवसभर खेळणं. उन्हाळायचं आणि त्यावेळी कसं तुला माहिती आहे, की आपण काय विकतच्या गोष्टी त्यावेळी तसं म्हटलं कधीच तर नव्हत्या. कमी नव्हत्याच. खाल्ल्यात आपण. आणि नवीन-नवीन पदार्थ आपलीच हां, आई, आजी करून हां, द्यायच्या तेच. आपल्याला. आणि इव्हन फ्रुट्सचं म्हणजे फळांचं जरी म्हणायचं झालं, बागेतच फळं असायची. आंबे वगैरे तेच करायचं ना, की झाडावर चढायचं, भरपूर आंबे पाडायचे हं. आणि ते खायचं. आणि ते हायजीन वगैरे तर तेव्हा नव्हतं. नव्हतंच. खाली पडलेली जांभळं सुद्धा मी असं ड्रेसला आम्ही पुसायचो आणि ते खायचो. बरोबर आहे. तेच होतं ना, मग ते मुलांना उद्योग होते कारण तेव्हा ह्या गोष्टी पण होत्या. नव्हत्या. आता आपल्याला पार्किंगमध्ये मुलं खेळतात खाली. हं. झाडं नाहीत, काय नाहीत. काही नाही. फक्त आपला आणि गार्डन एरिया. मोबाईलचं तर मोबाईल वेगळाच हां. वेड लागलाय. म्हणजे आता हे हं. चालू झालंय, की मुलं आपापल्या आयांचे मोबाईल घेऊन खाली येतात आणि सोसायटीच्या गार्डनमध्ये गेम खेळतात. कोण पुढे, तू पुढे का मी पुढे. हे हो. आत्ता सध्या झालेलं आहे. तर त्यावेळी ते होतं, की झाडावर चढा, आंबे पाडा, हे करा आणि ते म्हणजे आम्ही सुद्धा दिवसभर सकाळी अंघोळ करून एकदा बाहेर गेलं, की दुपारी जेवायला यायचं. हं. झोपणं-बिपणं तेव्हा नव्हतंच. दुपारचं झोपणंच माहीत नव्हतं तेव्हा नुसतं खेळायचं हां, हां. मैत्रिणींबरोबर. आणि मग परत यायचं घरी. थोडा वेळ आई ओरडते, उन्हात नाही जायचं म्हणून. हं. मग ते अ, उन्हातनं नाही जायचं. थोडा वेळ आपलं तिला झोपल्यासारखं दाखवायचं. ती झोपली की गायब आपण. हेच त्या मुलांनी केलं. ते पण असेच आले मस्त दिवसभर खेळायचं. हं. आणि तिथे कसं होतं, खाडीपट्टा तो जवळ असल्यामुळे ना, त्या साईडला ना ते अ, वाळू जो आपल्याला आता बीचवर गेल्यावर जी कशी रेती असते, हो. तसा तो प्रकार होता. मग त्या रेतीत आम्ही सुद्धा दिवस-दिवस तिथे काहीच नाही ना, इतकी मजा वाटायची खेळायला तिथे. तर त्या समुद्रात. मुलांचं तसंच झालं, हं. की खेळतात आणि मग मुलांना जरा जास्त खोड्या असतात. आपण कसं मुलींचं काय, की तेव्हा म्हणजे ते भातुकली वगैरे प्रकार होता. हो. ते आपण घेऊन बसलो, की बसलो एके बाहुली ठिकाणी. खेळायचं हां. हे. हं. पण नाही मुलांचं कसं, "चल इकडे जाऊ, चल तिकडे जाऊ." हं. असं. एक्सप्लोर करायला हे हां. व्हायचं चल त्यावेळेला. मग आणि मग ज्यावेळी तुम्ही हे आत्ताच्या मुलांपणामध्ये पण असतं, की ज्यावेळी हं. तुम्ही सांगता ना, की हे नाही करायचं हां. ते करणार. करणार. का नाही करायचं? एकदा हं. एक्सप्लेन कर. हं. अदरवाईज मी ते करून बघणार, की का नाही करायचं. हं. मग त्यावेळी पण ह्या गोष्टी होत्या, की करणार. हं. मग मी करणार आणि तिथले एरियाज कसे आहेत म्हणजे आत्ता सुद्धा आहे, पण आता थोडी घरं वगैरे झालीत. त्यावेळी पूर्ण शांतता, खूप झाडं आणि असे टेकडीवाले रस्ते आणि समुद्र जवळ असल्यामुळे तिथे ती जी सुरूची झाडं असतात, हं, माहिती हं. असेल तुला, ती खूप. तर त्याचा ना एक पर्टिक्युलर दुपारच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस जेव्हा शांतता असते ना, त्याच्यावेळी त्याचा एक वेगळा आवाज येतो. तू कधी हं. समुद्रावर परत गेलीस तर शांततेत ते नोटीस कर. ओके. त्या सुरूच्या झाडांचा ना एक वेगळा असा वाऱ्यासारखा पण नाही म्हणता येणार, पण शांततेत कोणतरी आपल्याशी बोलतंय, असा एक ओह! वेगळा आवाज येतो. शांत असा. तर ते हं. तिथे चालू असतं कायम. म्हणजे एवढी शांतता की तुझं मन शांतच होईल. हं, हं. आणि त्या ह्याच्यात ती मुलं खेळायला बाहेर पडली. मग ग्रुप असतात काय-काय मुलांचे होतेच त्यावेळी. हं. मग चला जाऊयात, इकडे जाऊयात. असं करत-करत ते चालत एके ठिकाणी खेळायला गेले. हं, हं.
मस्त संध्याकाळपर्यंत खेळले-बिळले, सगळे आले. अगदी त्यांना जेवणाचं काही हे नाही. आरामात सगळे खेळत वगैरे होते आणि रात्री अ, तेव्हा रात्री म्हणजे संध्याकाळ 6 म्हणजे खूप झालं ना तेव्हा. हं. परत तेच तो टायमिंग. मग बरोबर. 6 वाजता ती आजी किंवा आजूबाजूचं कोणतरी त्यांना दिसलं. मग त्यांना आठवण आली, "अरे आपल्याला घरी जायला पाहिजे आता, नाहीतर आपली पाठवणी होईल" म्हणून परत. हो. तर तिचा जो नातू होता त्याने त्याला जो चुलत भाऊ त्याचा आला होता हं, सोबत. हं. त्याला म्हटला तो, "चला, हं. चल घरी जाऊ" म्हणून. तर तो एकदम शांत. मग त्याला हे कळलं नाही, की ह्याला काय झालं? मग तो म्हटला, "काय तुला कोणी मारलं काय? आपण तर सोबतच खेळत होतो आता." हं, हं. तो काहीच नाही बोलला. शांततेत तो आपला चाललाय त्याच्याबरोबर. हं, परत हं. दोघांचं वय सेम. त्याच्यामुळे त्याला पण एवढं कळलं नाही, की हा हं. शांत का शांत का आहे झाला? किंवा म्हणजे अचानक तो शांत झाला. हां, म्हणजे आता खेळणारे, मस्ती करणारी हं, लोकं हं, हं. अचानक शांत झाली, की आपल्याला मोठ्यांना काहीतरी वाटू शकेल ना. तो पण बरोबर. लहान, हा पण लहान. हं, हं, हं. मग दोघं जण आपलं आले घरी. मग त्या आजीने हातपाय धुवायला सांगितलं, कपडे बदला म्हणाली, "हातपाय धुवा, आता मी जेवायला वाढते" वगैरे. हं, हं. मग आजीला ते आधी जाणवलं नाही, पण नंतर जेवायला बसताना तो आपला असा खाली मान घालून बसलेला. मग तिला ते थोडंसं हे वाटलं असं, की "तू बाबा का शांत बसलायस? काय झालं?" हं. काहीच नाही. त्याने एवढी मान हलवली, तो शांत बसला आणि आजी जशी आली जवळ तसा उठला आणि आतमध्ये जाऊन झोपला. थांबलाच नाही तिथे. बाहेर व्हरांड्यात झोपायचा ना तेव्हा. हो. घरात तर रेअरली कारण उन्हाळ्यात तर बाहेर झोपलं की मस्त हवा वगैरे. हं. तर तो त्याचा तिथे जाऊन झोपला. आत काय आला नाही. मग आजीनी त्याला सांगितलं, की "असं नको ना वाटायला, की माझा नातू माझ्याजवळ झोपतोय आणि हा तिच्यात जावेचा, मग बाहेर नको." म्हणून ती हं. त्याला पण बोलवत होती, की "ये तू जवळ हं, येऊन झोप." हं. नाहीच, नाहीच, नाहीच. मग तिला पण एवढं त्यावेळी असं काही नाही जाणवलं. तिला वाटलं आईची वगैरे आठवण येत असेल तर झोप. आणि मग सगळे 8 वाजता 8-9 वाजता सगळे झोपले. बरोबर. हं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले हे लोकं आणि तो मुलगा घरात नाही. मग आता उठल्यावर जर ओह! समजा घरात नसेल, तर हं, हं. आपल्याला काय वाटेल बाहेर. बाहेर गेलाय तेव्हा कुठे? तोंड धुवायला पण असं ते परसावत म्हणायचं आम्ही, हो, तिथे जायला परसात लागायचं. जावं हां, लागायचं. तर काही एवढं जवळ नाही ना. आता आपण काय हं, हं. वॉशरूमला गेलो, कळतं आपलं लॉक आहे बाहेरनं. तसं नाही. मग तिला वाटलं गेला असेल तोंड-बिंड धुवायला किंवा असं परसात गेला असेल, असं तिला ते वाटलं. हं, हं. मग अर्धा तास झाला आणि त्यावेळी कसं 8-9 वाजता कोण उठायचं नाही ना. त्यावेळी हो. 5:30-6 लाच लहान मुलंसुद्धा म्हणजे हं, हं. तेव्हा लवकरच उठायला लागायचं. हे आत्ता आलंय सगळं 9 आणि हं. 10 वाजता. बरोबर आहे. आणि तो नाहीच, कुठेच नाही दिसलाच नाही. मग ती जाऊन बघून आली. तो मागे नाही, कुठेच नाही, काहीच नाही. मग आता तिला थोडीशी भीती वाटली, हं, हं. की एकतर तो मुलीचा मुलगा असला तरी टेन्शन, पण तो त्या मुलीच्या त्यात जावेचा जावेचा. मुलगा म्हटल्यावर हं. अजून टेन्शन ना तिला, की बाबा हं, काय हं. आहे? मग आता काय करायचं? तर त्यावेळी ते फोन-बिन पण नव्हते काहीच. तर तुला आता जिथून आलीयेस तू, तिथे जाऊनच बघायला लागणार. हं. तर असं मग तिने मामाला सांगितलं, म्हणजे बाजूलाच होते एक जण मामा, त्यांना सांगितलं, की "अरे, अरे, तो असा-असा आला काल, झोपला होता, कुठेच नाही." ते म्हणाले, "अरे, कुठे वाडीत-बिडीत असेल. थोडं हं. उजाडू दे, बघूयात आपण कुठे जाऊन झोपलाय का रात्री म्हणून." बघितलं उजाडल्यावर, तर कोणच नाही आणि थोड्या वेळाने अ, त्या मावशीच्या घरचा एक जण गडी आला ओके. सायकलवरनं. हं. तर मग तिला अजून भीती वाटली, की "अरे, हे आले आणि हा." तर तर त्याने जी गोष्ट सांगितली आजीला, मी तुला सुरुवातीला सांगितलं होतं, की मावशीला दिलेलं कुठे आणि घर कुठे. 10 ते 15 किलोमीटर हां, अंतर होतं हां, हां. आणि बसनीच जायला लागायचं तिकडे. एक्झॅक्टली. तो आला आणि तो म्हटला, की "मी तुम्हाला सांगायला आलोय, की तो पहाटे म्हणजे रात्री घरी आला मुलगा. ओह! 8-9 वर्षाचा मुलगा साधारण 15-20 जे 15 किलोमीटर धर तू हं, बारीक-बारीक. हं, हं. ते डिस्टन्स एवढ्या रात्री कसं काय पार करू शकेल? म्हणजे हा खूप काटा अंगावर आला. हां, हा प्रचंड मोठा धक्का होता, की आणि ह्या गोष्टी स्वतः म्हणजे घडलेल्या आहेत. असं पण नाही, की हे काहीतरी उगाचच बनवलंय हं. आणि सांगतो असं नाही. आणि सगळे शॉक्ड एकदम. तर तो हे विचारायला आला, की त्याच्या मागे तुम्ही कोणीच दिसला नाहीत, तर तुम्ही कशाने सोडायला आलात एवढ्या हं, रात्री हं, वगैरे हं. आणि झालं काय? असं. बरं आता कोणीच गेलं नव्हतं त्याला गेलं सोडवायला. नव्हतं आणि कात्रीत पकडल्यासारखं झालं ना, की तुमचं हं. लक्ष कुठे होतं? असं पण ओह! होतं ना. एवढा लहान मुलगा, एवढा लांब, स्वतः चालत आलाय
आणि काय म्हणजे कसं आहे? हं. मग हे सगळे घाबरले. मग सगळ्यांना वाटलं की हे नॉर्मल नाहीये. हं, हं. मग आजी त्याच्याबरोबर निघाली घरी जायला तिकडे. हं, कारण हं. बघणं काम आहे ना आपलं. आता बरोबर आहे. ते घरचे सासरकडचे आहेत. हं. तर जाणार. तर त्यावेळेला ती जी होती आजी, ती देवाचं खूप करायची. हं. म्हणजे असं म्हणतात ना, की ते बघ असं म्हणतात, की देवाचं असतं एखाद्याला खूप अंगात हो. असं हे असतं, एखादी शक्ती असते, हं. की त्या व्यक्तीला त्या बघूनच आपल्याला बघ प्रसन्न वाटतं बरोबर आहे. किंवा भीती वाटते हिला हं. काही करायला किंवा ते एक हां, हां, असतं. हां. त्यावेळी ते वेगळं काहीतरी त्याला शब्द होते. ते हां. आपण नाही मानत. म्हणजे आपले हं. पण आता पिढी आपली ही नाही मानत त्या गोष्टी. हं, हं. तर तिला ते खूप होतं. म्हणजे ती खूप करायची. मनाने करायची सगळं. ती जशी गेली तिथे, तो मुलगा उठला आणि माडीवर जाऊन बसला. मग आजीनी जे घडलेलं, ते सगळं खरं-खरं सांगितलं, की असं-असं झालं. कारण हं. खोटं बोलण्यात त्यात काही पॉइंटच नव्हता. असं सगळं सांगून मग ती म्हटली, "ठीक आहे, बघूयात आपण काय." आता तर तो नॉर्मल वाटलं. फक्त एवढंच, की तो जेवला भरपूर आल्यावर. ओके. म्हणजे 8-9 वर्षाचा मुलगा नॉर्मल काय खाईल? तर 2 घावणं खाईल, हं. थोडीशी चटणी, है ना, हं. असं. पण तो भरपूर जेवला म्हणाले. एक 10-12 घावणं खाल्ली त्यांनी ओह! मस्तपैकी आणि हे खाल्लं. तर आजीला ती पाल चुकचुकली अशी. पण परत कसं आपण बोलणार ना? हं. तुझा विश्वास समोरच्या व्यक्तीचा बसला पाहिजे किंवा असं नको वाटायला, की तुम्ही काय म्हणजे आपण सगळ्याच बाजूनी आपल्याला हं. स्वतःला बरोबरच आहे. थोडंसं सेफ ठेवायचं बघतो. हं. ते तसं झालं आणि ती आली परत. आणि नंतर असं झालं, की तो जो आहे, तो आपल्या बहिणी ज्या होत्या घरात, त्यांचे कपडे घालणं. ओह! म्हणजे बहिणीचा फ्रॉक घालायचा हं. आणि आपले आता लहान मुलांचे साधारण कट हे असतं, छोटा आपलं बॉय असतो. कट हां, तो हं. तसा होता. तरी पण कंगवा घ्यायचा आणि मग ते उगाचच असं केस विंचरल्यासारखं अरे करायचा बापरे! आणि मग कुठे टिकलीच लाव किंवा पावडर लाव असं. म्हणजे हा अचानक झालेला चेंज होता हां, त्याच्यामध्ये. हे दुसऱ्या दिवशीपासून व्हायला लागलं आणि मग ते गजरे, फुलं, तिथे फुलं खूप अजूनही आहेत. फुलं खूप असतात हं. आणि तिथल्या लोकांना म्हणजे त्याची गजरे घालायची प्रचंड हां. आवड. अबोलीचे गजरे म्हण, बरोबर. मोगऱ्याचे ताज्या हं. कळ्यांचे गजरे असं. तर ते बनवतात. केळीच्या जे पानं येतात त्याची साल असते ना, त्याच्यापासून ते बनवतात. तर तो स्वतः ते बनवून घालायला लागला. मग त्या लोकांना कळलं, की हे काही साधं-सुधं नाहीये. हं, हं. हे काहीतरी डेंजरस आहे, असं. मग आजीनी त्या कुणाला तरी विचारलं. ती गेली त्याच्यासमोर. ती आली, की तो गायब व्हायचा. घाबरायचा ती आली की. माहीत नाही मे बी ती ते देवाचं खूप करत हं, होती हं. किंवा काय. ती एनर्जी हां त्याला आणि हां, मग आपण बोलताना कसं मी आलो, मी गेलो हे जे आपण बोलतो, हं. तसं तो मी आली कोकणी भाषेत. मी हं. गेली होती, मी ओके. आली होती. हे असं बोलायला लागला. बरं जेवण वगैरे तुझं व्यवस्थित आहे. तू जेवतोयस, तुझं सगळं प्रॉपर सगळं चाललंय. मग तू असं का करतोयस ना? हां. मग हे त्यांना पण जाणवायला लागलं. त्यांच्यात पण काही सगळे म्हणजे बरेचसे शिकलेले लोकं होते. हं. सो त्यांना ह्या गोष्टीवर नव्हता अनुभव. पण मग मग आजीला वाटलं त्या, की हे ह्यांना सांगावं, की हं, तुम्ही हं. काहीतरी बघा. पण मग तिनेच शोध सुरू केला. तिने तिच्या स्वतःच्या नातवाला विचारलं, की "तुम्ही कुठे गेलेलात खेळायला वगैरे?" हं, हं. मग त्याने सांगितलं, "आम्ही आधी इथे खेळलो. मग या झाडावरनं आंबे पाडले. मग आम्ही असं गेलो, असं गेलो, तसं केलं. इथे खेळलो, मग पकडापकडी खेळलो." असं करता-करता तो बोलला, "हां, संध्याकाळी ना आम्ही तिथे ती एक मिल बंद पडले ना, तिथे गेलो होतो." म्हणाला. मग आजीच्या डोक्यात थोडीशी ट्यूब पेटली, की काहीतरी झालेलं आहे. तिथूनच चालू झालंय जे आहे ते. एक्झॅक्टली. मग ते जे दाखवतात कुणाला-कुणाला, हं, हं. तर त्याला बोलवलं घरी आणि मग त्याने सांगितलं, की ह्याला कुठल्यातरी एका मुलीचं काहीतरी बाधलंय ओह! आणि हा नंतर-नंतर त्याचा आवाजात चेंज व्हायला लागले, की म्हणजे मुलीचा आणि जो येतो ना आवाज, घोगरा हं. आवाज तसं. मग ते कळायला लागलं, की हे दिवसेंदिवस आता वाढत एक-एक चाललंय. स्टेप वाढतंय, की आता जर आपण त्याच्यावर काही ॲक्शन घेतली नाही, हं. तर ते मग जास्त जाईल हं, असं. हं. मग नंतर सगळ्यात झाल्यावर त्या गोष्टी कळल्या, हं, हं. की हे लोकं लपाछपी खेळत होते.
हं, हं. लपाछपी खेळायला गेले आणि मग कुठे लपायचं, कुठे लपायचं? मग ह्याला वाटत होतं, की माझ्यावर आता राज्य यायला नको. ओके. म्हणून हा त्या मिलमध्ये गेला लपायला मागे. गेला. हां, ती बंद होती का ओपन होती काय माहिती नाही आता तो कसा काय गेला. हं. आणि त्या आतमध्ये तो गेला आणि तो बराच वेळ तिथेच आता माहीतच नाही ना हा आतमध्ये गेला. त्याच्यामुळे तो हं. संध्याकाळ होईपर्यंत बराच वेळ तिथे राहिला. आतमध्येच गोंधळल्यासारखा. कुठेतरी हरवला असेल हम्म. किंवा एवढ्या मोठ्यामध्ये त्याला कळलं नसेल. आणि तिकडनं त्याला मग त्या मुलांनी शोधलं वगैरे. मग तो शांत झाला. हं. तर झालं असं, की तिथे म्हणे काय कसली तरी ती होती, नवीनच चालू झालेली हं. आणि ते पहिला प्रयोग म्हणून ते मशीन कुठलं तरी त्यांनी ते आणलं होतं. ओके. काहीतरी करायचं माहीत नाही. म्हणजे मोठे जे मशीन्स असतात बघ मिलमध्ये ना? हां, हां, त्या हां. मिलमध्ये. ते मशीन त्यांनी आणलं होतं आणि त्याच्यामुळे ते शिकण्यासाठी, की जे तरुण आहेत वर्ग, ओके. त्यांना ते शिकवण्यासाठी मग त्या तरुण लोकांना त्यांनी घेतलं होतं कामासाठी. हं, हं. तर तिथे एक मुलगी काम करायची. म्हणजे नवीन सुरुवात झाली होती हं, हं, काम हं. करायला. आणि मग तुला प्रत्येक गोष्ट लगेच आपल्याला समजत नाही ना, आपण त्याच्यावर एक्सपिरियन्स केल्याशिवाय तुला नाही कळत समजत ना. नाही. हो. तर ते चालू होतं सगळं. तर ती खूप छान दिसायला मुलगी आणि तेव्हा कसा सगळं प्रॉपर साडी किंवा हं. पंजाबी ड्रेस वगैरे असं होते तेव्हा. हं, हं. आणि ती अशी लांब सडक केस, गजरा माळणारी, दिसायला खूप छान अशी ती मुलगी होती. हं. ती तिथे काम करताना, त्या मशीन शिकताना हं, हं. अनावधानाने तिचे केस सोडलेले जे होते, ते आतमध्ये ओढले गेले आणि त्या मशीनमध्ये ती गेली. गेली. आणि ती म्हणजे जाताना तिचा जो हे होता कारण हा ही सडन डेथ हो, आहे ना, हो, कारण हो. माहीत प्लॅन म्हणजे आजारी माणूस गेला की आपण म्हणतो नाही आजारी होता. हं, पण हं. त्यावेळी जी भीती असते किंवा तरुण वयात जगण्याची इच्छा असते हं, ना, हं. स्वप्न असतात इच्छा, तुमची. आकांक्षा असतात आपल्या. हं. ते सगळं डोळ्यासमोर दिसतं. तर आपण हा एक्सपिरियन्स जो करतो त्यालाच बिचाऱ्याला माहिती असेल. हं. त्यावेळी तिचे डोळे त्यात ती अनामिक भीती आणि त्याच्यातच ती गेली पूर्ण ती फोल्ड जे काही झालं असेल माहीत नाही. हं. ती गेली आणि त्याच्यानंतर लोकांना काय माहिती नाही, की प्रत्येकाला आलाच असं नाही. पण ते हे झालं ना, त्यात निगेटिव्हिटी बसली ना त्यात, की ते आणलं आणि हे असं झालं. बस. बरं एखादी व्यक्ती सुंदर असणारी एखाद्या छोट्या ह्याच्यात, तर ती बऱ्यापैकी माहिती असतं सगळ्यांना, है ना, हं. की छान आहे, बोलते छान, राहते हं. छान आणि ती गेली. तर त्या ह्याच्यामध्ये हा त्या ठराविक वेळेला म्हण किंवा जे काही असेल त्या ह्याला तो त्याच्यामध्ये अडकला. हं. आणि ते जे मी तुला सांगितलं मगाशी केस विंचरणं म्हण ते किंवा सगळं ती गजरा घालणं म्हणजे म्हण असं कुणाच्या तरी याच्यात जाऊन तिच्या इच्छा ती पूर्ण करत एक्झॅक्टली, होती. एक्झॅक्टली. हं. ते म्हण किंवा काय, ते सगळं त्याच्या थ्रू व्हायला लागलं. हं. पण ते असं म्हणतात, आता हे असं ऐकलेलं आहे. मी परत तेच सांगते, की मानतो आपण म्हणून हे बोलू शकतो आपण, हं. की हे जर जास्त आपण म्हणजे हे घेतलंस, तू लाईटली घेतलंस, की हं. ठीक आहे निघेल कधीतरी किंवा ठीक आहे आपण हे करू, ट्रीटमेंट घेऊ हं, किंवा हं. तर ते नाही होत. कारण आपल्याला एखादी गोष्ट आवडायला लागली, की बघ आपण ती करत जातो ना. बरोबर. तसं त्या लोकांना जर ते आवडायला लागलं सपोज, हं, त्या हं. लोकांना म्हणजे त्या जे काय आहेत ते, त्या शक्ती आत्मा ज्या आहेत हां, वगैरे त्या. हं. तर ते करत राहतील. मग ती जे आतमध्ये जो आहे व्यक्ती, त्याचं अस्तित्वच राहणार नाही. हं. आणि ते तसं होत गेलं. मग त्या हालचालींना वेग आला. मग त्यांनी दोन्ही केलं. डॉक्टरचं पण. हां, म्हणजे आधी त्याला ते उतरवलं वगैरे. त्याच्यानंतर ते म्हणतात, की ते तिथे जाऊन त्याला त्या काय आवडतं, ते हां, ते सगळं द्यायचं ठेवून असतं. असं हां, असं काहीतरी म्हणतात असतं. ते. हां. मग ते पण त्यांनी केलं, हं, की हं. ते दिलं वगैरे, की आता हं. तू नको हे करू. हं. कारण ती काही वाईट नव्हती. हं, ती हं, काय हं. अशी छळवादी नव्हती ना. ती बरोबर. येऊन तिच्या ती इच्छा पूर्ण पूर्ण करत असेल करत आहे. असं म्हणावं हं. कदाचित आपण म्हटलं तर बरं ठरेल. म्हणजे त्याला त्रास नव्हती देत नाही, काही नाही ते. त्रास नव्हता. पण त्रास म्हणजे तो न करण्यासारख्या गोष्टी करायच्या. हां, म्हणजे मुलगीच झाला होता तो एक हां. दुसरी. मग ते तसं त्याला त्रासच आहे ना हं, आणि आता त्रास आहे. वय त्याचं वाढत चाललं म्हणजे वाढणार. हं. पण हे साधारण एक 6-7 महिन्यांमध्ये त्यांनी फटाफट ते कव्हर केलं. करत. हं. हं. आणि मग डॉक्टरांकडे पण नेलं कारण लहान वयामध्ये त्याच्या
डोक्यात जर ती गोष्ट बसली, त्याला जरी हं. कळत नसलं, तरी एखाद्या शरीराला पण सवय लागते बघ, ते तसं हं. वागायची किंवा ते तसं बोलायची राहायची, वगैरे. बोलायची. हं. मग ते पण त्याच्यावर ट्रीटमेंट वगैरे झाली आणि मग नंतर ते मला वाटतं त्यांनी बऱ्याचशा त्याच्यावर कारवाई वगैरे केली त्या मिलवर, की नकोच ना, हे पुढे हं. त्रास होणार असेल कोणाला तर ते नको. मग ते ते सगळं झालं वगैरे. ते हं, मिलचं हं. नंतर काय झालं माहीत नाही. हं. पण हा असा एक भयानक म्हणजे तेव्हा ते रात्री ऐकताना इतकं भयानक वाटत होतं. पण मी तेच ते हे करत होते, की तो मुलगा एवढं कसं सफर चालत कसा गेला असेल? हो, ती मेन हे महत्वाची सगळ्यात गोष्ट मला आहे. तिथे पडलेला प्रश्न होता. पण मग तो बरोबर त्याच्याच घरी कसं काय गेला ना? एक्झॅक्टली. मला पण तेच वाटत होतं, की त्याच्या घरी किंवा मग त्याला ते दाखवायचं होतं किंवा तो दुसरीकडे जाणार कसा? हा एक प्रश्न आहे. हं. किंवा जे मी तुला मगाशी सांगितलं होतं, की पण मग तिथे एक मंदिर आहे. हां. हां, हां. जे तुमचं तुमचं कुलदैवत हे तुमचं कायम रक्षण करत असतं. ठीक बरोबर. आहे. तर त्याला ती बुद्धी मिळाली का काय, की त्याच्या घरापर्यंतच पोहोचायची बरोबर. हं, हं. कारण मध्ये समुद्र लागतो वाटेत, कुठे गेला नाही किंवा मग परत आपण जसं बोललो, की त्या इच्छा पूर्ण करायच्या होत्या, है ना? हं. ते तुझ्या घरी राहूनच तू पूर्ण करू शकशील ना इच्छा. बरोबर आहे. तर दुसऱ्यांच्या घरी जाऊन नाही. तुझ्या आई-वडीलच तुझे लाड करणार. हं, हं, तुझे हं. मागशील ते तुझे आई-वडीलच देणार बरोबर. किंवा ज्या घराचा आपला राबता आहे रोजचा, तिथेच तू जिथे जाणार. जन्म झाला तिथेच आपण हां. करू शकतो. तर हे म्हणजे हा भयानक हं, हं. आम्ही त्या वयात ऐकलेला हा भयानक एक्सपिरियन्स होता आणि तो आता डोक्यात बसलेला आहे आमच्या हं. आजच. तुम्ही कुलदैवतबद्दल पण मला सांगत होता तुमच्या काकांचं काहीतरी तो पण इन्सिडेंट होता. हां, हां, हां. तर ते तो काय होता? अगेन्स्ट तेच. मी तुला तेच सांगितलं, की तेच, की कसं असतं, की जसं चांगलं आहे, तसं वाईट पण आहे. हं, हं, हं. आणि माणसाचं पण तसंच असतं, की प्रत्येक माणूस हा पर्टिक्युलरच आहे, असं नाही म्हणता येणार. हं, हं. तुझ्यात पण काय निगेटिव्ह गोष्टी आहेत, हे तुला बरोबर माहिती आहे. आहे. हं. माझ्यात काय निगेटिव्ह गोष्टी आहेत, हे मला माहिती हं, आहे. हं. पण मी ते कसं जे आपलं एकदम खूप क्लोज आहे, त्याला मी सांगू हो. शकते ना. माझी जशी फ्रेंड आहे, मी तिला सांगू शकते किंवा हं, आपण हं. हसबंडना नाही शक्यतो सांगत. पण आपल्या बरोबर आहे. मित्र-मैत्रिणींना आपण सांगू शकतो, की माझ्यात ह्या खोड्या आहेत बाबा हां, किंवा हां. असं. किंवा काही स्वभाव आपला असतो, की हं, आपण ते दाखवू नाही शकत कोणाला. हं. बरोबर. तर खोडीवरनं हा एक्सपिरियन्स आहे. खोडी म्हणजे कशी खोड तुमची कशी मोडली जाते हं, हं, हं. किंवा एखादी वाईट सवय जी असते, ती एखादा घटना घडते तुमच्या आयुष्यात अशी जे आणि ती वाईट सवय कशी सुटते. सुटते, त्याचा हं. हा एक्सपिरियन्स होता. पण ह्याच्यामध्ये कसं पॉझिटिव्ह पण जास्त आहे आणि निगेटिव्हिटी पण जास्त आहे. हं, हं. तर कसं आहे सेम तेच प्लेस आहेत. हं, हं. तिकडच्याच प्लेस आहेत. आपल्या कोकणातले. हां, हां, हे हां. तिकडचंच आहे. आणि परत ते सांगायचं झालं तर अ, खूप म्हणजे तिथे अशा गोष्टी होतात. बरोबर आहे. हां, कोकण म्हटल्यावरती हां. होतातच आणि तिथे. तुम्ही मानता किंवा न माना तुम्ही, पण ह्या गोष्टी होतात. आता हे जे ऐकतील ना, हं. त्यांना सुद्धा हे माहिती असणार आहे, की ह्या बाजूला गोष्टी आहेत, घडतात बरोबर. आणि त्याच्यातनं खूप लोकं गेलेली आहेत. हो. त्याच्यात काही लोकं अडकून त्यांचा म्हणजे हं. पूर्ण नाश झालाय. आयुष्यच संपलंय. आयुष्य हं. संपलंय त्यांचं आणि काही लोकांचं त्यातनं वाचलेत. पण हं. रेअर लोकं अशी असतात, की यातनं वाचतात. हं, हं. तर असंच एक होती मावशी एक मानलेली. तर तिचं असंच एकत्र कुटुंब सगळं मोठं एकदम आणि घरात देवाचं खूप चालायचं. पूजा-अर्चा म्हण हं, हं. किंवा हे आणि सधन कुटुंब म्हणजे ओके. असं आलतू-फालतू नाही चांगलं हं. आणि मोठं घर, सगळी मोठी लोकं, घरात आजी-आजोबा वगैरे सगळे. हं, तर हं. तिचे एक दीर होते. हं, हं. तर त्यांना सगळं प्रॉपर हां, ते पूजा करणार, प्रॉपर स्वतःची कामं करणार, हं. पैसा व्यवस्थित सगळा कमवणार. म्हणजे तू त्यांना दिवसभरात बघशील, हं. तर तू बोलशील नाही यार देव माणूस आहे वगैरे असं. ओके. पण त्यांची हीच खोड. मी जसं तुला म्हटलं, की हं. खोड काय असते? जिरते माणसाची खोड कधी ना कधी ना तिथे. तर पिणं, दारू पिणं ही हं. खोड होती. ती सवय असती, पण खोड आपण म्हणू शकतो. ती खोड आहे ना. हं. आता डेली लाईफमध्ये सगळेच पितात. पण नॉर्मल ड्रिंक करणं आणि दारू पिणं ह्या वाक्यामध्ये फरक आहे. बरोबर आहे. तू ड्रिंक केलं, व्यवस्थित माणसाने खाल्लं-पिल्लं, एखादा मूव्ही हो. बघितला, झोपला, झोपला. हे त्याचं नॉर्मल हे झालं. हं. पण दारू पिऊन पडला, हे जे आहे
त्याला थोडक्यात शब्द दारुडा. दारुडा. पण सकाळी तो माणूस जंटलमन वाटतो, पण हं. रात्री तो दारुडा असं. बरोबर. हे ते झालंय. आणि त्यांना ती खोड होती, की ते प्यायल्यावर मात्र त्यांना काही लक्षात नाही राहायचं, की होतंच ना तसं. हं, दारू हं, हं. पिल्यावर तेच होतं, की आपल्याला काही लक्षात राहत नाही. बरोबर. आपल्याला म्हणजे पिणाऱ्यांना. ते बरोबर. अशा नशा करणाऱ्या माणसाला काय वाटतं, की यार सगळं सगळं जगच सगळं तसं आहे. नॉर्मल चालू आहे सगळं. हां. हं. आणि त्या ह्यानी मग ते वागायचे. मग रात्री तेच परत कटकट. पण हं. तमाशे करण्याची तिथे सोय नव्हती, कारण आई-वडील होते तिथे. कडक होते. हं. बरं कडक असले तरी कितीही झालं तरी काही-काही सवयी मुलांच्या अशा फटाफट नाही घालवू शकत. हं. ते पण त्यात व्यापात बुडालेले असतात, की ह्याला कसं सोडवू त्याच्यातनं. हं. पण नाही, ती त्यांना सवयच होती. दिवसभर व्यवस्थित काम करणारा माणूस आणि मग त्या ह्याच्यात ते रात्री मग त्रास देणं इन द सेन्स घरात उगाच आरडा-ओरडा हं. किंवा हे करणं आणि मग त्या ह्याच्यात अ, वरती चढायचं नारळाच्या झाडावर नारळ काढायचे. म्हणजे कामं पण करायचे ते तशी. पण तो त्रासच होता एक ते प्रकारचा. दारू पिणं म्हणजे त्रासच, हां, ते त्रासातच हां. जाणार ती मी गोष्ट. तेच सांगितलं अगेन ड्रिंक करणं आणि हं. दारू पिऊन पडलाय ह्या हं. गोष्टींमध्ये फरक खूप आहे. फरक आहे. हो. की तुम्ही पिता आणि एका कोपऱ्यात बसता, झोपता. त्या माणसाचा कोणाला त्रास पण नाही, "बाबा पी आणि पड बाबा," असं हं. ते होतं. पण दिवसभर तुमच्याकडे येणाऱ्या-जाणाऱ्या चांगल्या लोकांचा राबता आहे आणि तुमचे काही लोकं चांगल्या ठिकाणी काम करतायत हं. आणि तुम्ही चांगले दिवसभर तुम्हाला म्हणजे सगळे लोकं हे करतायत. तो माणूस संध्याकाळी असा वागायला लागला, की मग ते बरं त्यांना अशी पण सवय नव्हती हां, की तलफ आली आत्ता, की सकाळी जा आणि पी, असं पण नाही. रात्रीचंच. हे फक्त रात्रीचंच. हं. की रात्री एक पर्टिक्युलर टाईम झाला, की ते प्यायचं किंवा बाहेर जायचं, बाहेरनं यायचं घरी. हं. ही त्यांची सवय होती, की बाबा आता उठलेत, कधी पण गेलेत. दिवसा तो माणूस तुला कधी व्यवस्थित नॉर्मल बोलणारा हं. असा माणूस होता. तर तिथे आता तसंच, जिथे देव तिथे ह्या सगळ्या गोष्टी असतातच. परत तेच हे, की लवकर सगळं करणं होतं हे. हं, हं. तर असं म्हणतात, म्हणजे ही गोष्ट अजूनही आहे. हं, हं. हे जे मानतात किंवा ज्याने एक्सपिरियन्स केलाय किंवा जे आजी वगैरे लोकं आहेत, हे एक ना जत्रा म्हण हो, यात्रा आपण गावाकडची हां, यात्रा म्हणतो. हां. हां. पण ती ना ह्या लोकांची असते. ह्या लोकांची म्हणजे हं. भूत लोकांची. ओके. हां, भूत लोकांची जत्रा म्हणजे ती जत्रा नसते. हां, म्हणजे म्हणजे आपले हा जे मेला चालू नव्हता. ना, 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 त्यांची ना, ना. यात्रा भरलेली होती. एक्झॅक्टली. म्हणजे ओके. जत्रा म्हणजे कशी असते ती, त्याला मेळा म्हणतात. हां, हां. तर ते ना, ते भरपूर साऱ्या त्याच्यात त्या वाईट शक्ती असतात ओके. आणि त्या वाईट शक्ती म्हण किंवा ते अतृप्त आत्मे म्हण किंवा आपल्याला नाही आता माहिती कारण एक्सपिरियन्स आपण केलेला नाहीये. पण हं, हे हं. ऐकिवात आहे, ऐकिवात आहे, ऐकून-ऐकून ज्या माणसाने केला एक्सपिरियन्स त्यांनी सांगून. मग आपण त्याला असं पण नाही म्हणू शकत, की हे खोटं आहे म्हणून. हं. ऐकलंय आणि जवळच्या लोकांकडनं ऐकलंय त्याच्यामुळे ते डोक्यात बसलंय. बरोबर. तर ते ना एक ग्रुप असतो त्यांचा असा. हं, आत्ताच्या हं. लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर तो एक ग्रुप असतो आणि ते येतात त्यांच्या याच्यामध्ये. हं, मग हं. त्याच्यामध्ये पण काही अपघातात गेलेले असतात. ज्यांचा हो. असंच म्हणजे इच्छा सेम अपूर्ण राहिलेल्या राहिलेले असतात. असतात. जे हं. झोपेत असतात हं. एकदम. ज्यांना माहिती नसतं, जे डोक्यात ठेवून येतात, आता 2:30 वाजता गाडी थांबणार आहे. मी उतरणार आहे. उद्या सकाळी 7 वाजता मला ऑफिसला जायचंय. हे ना, बरोबर, हे आपण पण ठरवतो ना गाडीत बरोबर. बसताना. आपल्याला माहीत पुढची जर्नी नसतं. आपण आधीच एक्झॅक्टली. ठरवून ठेवलेलीच असते, कुठे पण चाललो तर. हां. आणि त्याच वेळी तुला हे जे अकाल मृत्यू जर आला, तर हं. बट ऑबियस तुझं काहीतरी राहणार ना बरोबर. इन्कम्प्लीट. मग तुझं ते कुठलं तरी असेल पुण्य तर तू जाशील किंवा त्याच वेळेला त्या त्या तो एक वेगळा स्वतंत्र विषय आहे. तो एक हं. वेगळा विषय आहे. बरोबर. तर त्याच्यामध्ये अशी लोकं असतात असं म्हणतात, की हेच अडकलेले कुठेतरी, कुठेतरी त्यांच्या इच्छा राहिलेल्या असतात. काही जणं कंटाळून मेलेले असतात. काही जणांना नसतं मरायचं. हं. काही जण त्याच्यामध्ये उग्र लोकं असतात, बरोबर आहे. की जे तुम्हाला त्रासच देणार. हं. ती वृत्ती वृत्ती माणसाची, हां, ती मेली तरी जात नाही हां, म्हणतो आपण ती. तशा टाईपमध्ये. जसं मी तुला पहिला एक्सपिरियन्स सांगितला, हं. मे बी मला असं वाटतं, की भूतानं पण मन असतं का काय, असतं. की जे तुला वडिलांचा मी एक्सपिरियन्स सांगितला, की हो. त्याला त्या माणसाला वाटलं, की ह्या माणसाने आपल्यालाच कुठेतरी हेल्प केली म्हणून हं. त्यांनी त्याला केलं नाही. हे त्यांनी ठरवलं किंवा जे काही असेल ते.
हं. पण हे जे आता सांगतेय, की हे जे येते, हे जर तो जी यात्रा किंवा जो हं, मेळा हं. किंवा जो ग्रुप येतो, हं, हं. त्याच्यामध्ये असले सगळे भयावहच लोकं असतात, की तू किंवा जो पर्टिक्युलर व्यक्ती त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जर सापडला, तर तुमच्या वाचण्याचे चान्सेस खूप कमी असतात. हे अजूनही मानतात लोकं. आणि म्हणून म्हणतात, आत्ता जे आहे, की तुम्ही आता मी पण असंच केस तुम्ही सोडू नका. हं, हं. पर्टिक्युलर एका टाईमाला. का? तर त्याच्यामागे आहे निगेटिव्ह एनर्जी. तू हं, जर हं, आता हं. मी ते म्हणतात ते बघितलंय, की स्मशानामध्ये जर गेलो आपण, तर काही-काही स्मशानात लिहिलेलं असतं, की तुम्ही केस का सोडायचे नाहीत. हं. म्हणजे सायंटिफिक रिझन, बरोबर. की रात्री झोपताना पण केस हां, मोकळे सोडून हां. नाही मग झोपायचं तुम्हाला म्हटलं भूत जातं. लागतं असं नाही. त्याच्यामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी असते, ती जी तुमच्यामध्ये येते, हं. तर त्याला कुठून ती येऊ शकते, कुठून एंटर करू शकते, तर आपलं डोकं. हं. बरोबर. तर केस त्याला आपण वेळ देतोय. हं. म्हणजे आपणच स्वतःहून म्हणतो या हां, म्हणून त्या पण आपण गोष्टी आता करून. का मानतो काही पण. मी काय केस बांधून जाऊ? आपण हेच मानतो बरोबर ना. आहे. आपण कुठे जाणार असू तर प्रॉपर मेकअप, प्रॉपर तयार होऊन जातो आपण. हं. तर हे तेच असतं, की तुम्ही केस का सोडू नका किंवा अ, एखादा पर्टिक्युलर टायमिंगला बाहेर पडू नका. का? हं. म्हणजे आता असं आहे, की ह्यात कुठलं समाजात अंधश्रद्धा पसरवणं किंवा अशा गोष्टी नाहीत. पण एक त्याच्यामागे ना काहीतरी लिहून ठेवलेलं आहे, हं, हं. की नखं रात्रीची कापू नका जसं सांगितलं जातं. का कापू नका? तर रात्री त्यावेळी दिवे नसायचे. तेव्हा ते कापलं हां, जाईल तर तुम्हाला म्हणून कुठेतरी वगैरे. कापलं जाईल. त्यावेळी ते नेल कटर मला नाही माहिती असेल का नसेल, तर तुम्ही हं. कात्रीने जर सपोज कापत असाल, हं. तर ते त्याच्यामुळे ती पडत गेलं ना, की रात्री कापू नका, रात्री कापू नका. मग आता त्याच्यामागे नंतर हे पडलं, की रात्रीची बरोबर. नखं कापली, की मग तुमचं हे होतं, हो, लॉस होतो. हो. ह्या गोष्टी. पण त्याच्यामागे सायंटिफिक रिझन पण पूर्वजांनी दिलेलं आहे, की हं, का? हं. काय होतं तसं? हं. तर हे असं, की ती लोकं जे आहेत, ती अशी अतृप्त राहिलेली आणि ती तुला मग अ, एक असतं ना आपल्यात जेलसी म्हण हं. किंवा साला मी आत्ता जगत होते चांगलं, माझं लाईफ चांगलं चालू होतं हो. आणि मला मध्येच मृत्यू आला. मी हं. ठरवलं होतं, की मी नेक्स्ट मंथमध्ये गाडी घेणार आहे आणि हं. माझं गाडीचं स्वप्न राहिलं आणि हा अमुक-तमुक असा इतका क्रूर वागत होता, तरी पण तो अजून जिवंत आहे. हं. ही माणसामध्ये राहते. जेव्हा अकाल मृत्यू येतो, सडन हं. डेथ तुमची होते. तुमची हं. म्हणजे आता हे असं बोलू नाही शकत वाक्य खरं. हं. पण ज्यांची होत असेल, हं. त्यांना हे येतच ना. बघ ना, साधारण आपण हॉस्पिटलमध्ये कधी आजारी पडलो आणि आपल्याला ॲडमिट करावं लागलं, तर आपल्याला काहीतरी म्हण येतं ना, हो, भीती "साली ही वाटतेच ही माझी थोडीफार. मैत्रीण परवा एवढं आईस्क्रीम खाल्लं, ती नाही आजारी पडली आणि बरोबर मी आहे. पडले. मला सर्दी झाली. मला ॲडमिट करावं लागलं." हं. हा बेसिक आणि आपण कन्सेप्ट हे आहे. पण म्हणतो ना, की किती डाएट केलं तरी कमी होत नाही हां, आणि हे जे मी तर एवढं खातात तरी सुद्धा ते हे मी म्हणू शकते. हे तेच एकदम उत्तम आहे, हो, तेच. की यार आपण कमी खातोय, एवढं हे करतोय आणि हं. ही म्हणजे एवढी एवढं खाते. खातीये तरी तिला काही फरक नाही पडत आहे. बरोबर. असं. तर ते जे लोकं असतात, तेच असतं त्यांच्यामध्ये, की अशी सडन डेथ होते आणि हं. मग ती जेलसी राहते किंवा इच्छा ज्या नसतात पूर्ण झालेल्या, त्या हं. असतात तशा आणि मग ते त्यांचं ते एक माहीत नाही, आता तो ग्रुप बनत असेल किंवा काय आता हं. ते त्या भूतांनाच माहिती. बरोबर. पण ते आता आपल्याला बोलताना इथे आपण बसलोय, मस्त लाईट्स आहेत, हं. सगळं छान आहे म्हणून ते बोलताना खूप ईझी ईझी वाटतंय. वाटतंय. पण ते ज्यांनी बघितलं, ज्यांनी एक्सपिरियन्स केलं, त्यांचा तो इतका भयानक अनुभव असतो. कारण हं. त्याच्यामध्ये जे असतात ते असे घाबरवणारेच असतात, की काही म्हणजे तुम्ही एकतर तुझं कोमल तू हृदयाची असशील, तर संपला विषय तुझा. तिथेच तू जाऊ हं. शकते. बरोबर आहे. त्याच्यातनं वाचणारा खूप रेअर असतो माणूस. स्ट्राँग. हां. किंवा ते घेऊनच मग तो आयुष्यभर बसतो आणि त्याच्यातच त्याचा कुरडत तो जातो किंवा हं. तो तिथे ऑन दी स्पॉट जात असेल व्हॉटएव्हर काय नाही. तर परत ह्या माणसाची गोष्ट, की दिवसभर हा माणूस छान पूजा-पाठ करून आपल्या कामाला जाणारा हं. आणि व्यवस्थित सगळ्यांशी वागणारा दिवसभर आणि छान सगळं त्यांचं चाललेलं होतं. डेली रुटीन आपलं चाललेलं होतं, काय नाही. बरोबर आहे. आणि ते घालून दिलेले नियम असायचे ना. हं. त्यावेळी म्हणजे आपले वडीलसुद्धा आता बघ, की आजीचं ऐकायचे. हो. आपण आपल्या ॲक्चुअली. आई-वडिलांना क्रॉस करतो. "काय होतंय? जाऊ देत, हं. मला जायचंय. आज मला बर्थडे आहे फ्रेंडचा, मला जावंच लागणार आहे." हं.
हे आपण. पण त्यावेळी नव्हतं तसं. हं. त्यावेळी जर तुमच्या आईने तुम्ही 32 वर्षाचे असा नाही तर अजून 53 वर्षाचे असा. आईनी जर सांगितलं, वडिलांनी सांगितलं घरातनं बाहेर नाही पडायचं, तर नाही जायचं. आणि हे होतं मानावंच त्यावेळेस. लागायचं तेव्हा. हं. तेव्हा तो धाकच तसा होता. बरोबर आहे. आजकाल छोट्या मुलांना हो. सुद्धा धाक नाहीये. आता तर नाही कार्टून बघायचं म्हणजे बघायचंच. तू तिथे काय पण कर. हं. आणि मग ते कसं होतं, की यार तू शांत बस. कार्टून बघ पण शांत बस. हो. म्हणून मग मग तेच त्यांना वैतागूनच आपण सगळ्या गोष्टी मुलांना करू शकतो. हं. मग ते तसंच होतं, की नाही जायचं, या वेळेनंतर नाही जायचं. मग ते त्याचं घरात रुजलेलं होतं. तर झालं असं ह्या गोष्टीत पण, की त्यांना ऑफिसमध्ये कोणीतरी जी होती त्यांनी ठरवलं, की बाहेर जायचं आपण. हं, हं. मग तिथे कसं समुद्रकिनाऱ्यावर जाऊन बसतात लोकं. हो, कोकणात. हां. आणि मग तिथे जाऊन मग तेव्हा ते कसं जुनी लोकं ना, त्यांचे हं. काय-काय जुने मग ते समुद्रकिनाऱ्यावर बसायचं, मस्त प्यायचं वगैरे तिथे. काय खायचं असेल ते तुमचं खायचं, प्यायचं आणि मग त्या पर्टिक्युलर वेळेला यायचं. पण हं. हे असं दिवसभर यांचा दिवस गेला हं, हं. आणि त्यावेळी त्यांचे आजी-आजोबा म्हणजे जे त्यांचे वडील, आई-वडील होते ते गावाला गेले होते हं, कुठेतरी. हं. मग ह्यांना तेवढा चान्स मिळाला. मग त्याने बायकोला सांगितलं, की असं-असं मी संध्याकाळी आज जेवायला बाहेर जाणार आहे. ओके. मग ती म्हटली, की "जा, जा तुम्ही पण लवकर या." आता तिला माहिती आहे हां. संध्याकाळ कशी असते. बरं हं. असं नाही, की नवऱ्याला तमाशा करून अडू शकत कारण दिवसभर व्यवस्थित वागणारा नवरा आहे सपोज, तो तुला हं. काही छळ नाही करत आहे, शारीरिक छळ नाही, मानसिक मानसिक हाच छळ, की दारू पितो बस. हां. अदरवाईज त्यांचं काही असं नव्हतं. हं. बरं प्रॉपर पूजापाठ करणारा, प्रॉपर सगळं करणारा, त्याला तुम्ही अडू पण नाही शकत. तुझा त्रास हेच आहे, की तू दारू पिऊन येऊन खूप बडबड करणार, थोडीशी हं. आदळआपट करणार, बस झोपणार एवढं. हं. तरीही तिने सांगितलं, की आज आई-बाबा नाही आहेत. तुम्ही थोडं वेळेचं हं. ठेवा लिमिट. तो बोलला, "ठीक आहे, ठीक आहे. मी येईन. तू काही काळजी करू नको. मला जावं तर लागणारच आहे म्हणून." हं, हं. म्हटलं, "ठीक आहे, आता काय अडू तर नाही शकत." मग हे गेले मस्त ऑफिसच्या त्या जे काय जिथे काम करायचे ते मित्र. मग ते कुठे जायचं? मग आपण बाबा समुद्रावर जाऊ. असं करू, तसं करू, तिथे हं, हे हं. करू. मग ते कधीतरी हे करणारे होते ना. बाकीचे जे मित्र होते ते कधीतरी पिणारे किंवा मग आपलं म्हणतात ना काय, की एक पर्टिक्युलर वार आला, की आपण जातो, हं. थोडंसं बाहेर जेवतो वगैरे. तसं ते आपलं चिल मारायला गेले असणार तसं. बरोबर. आणि मग हे गेले मस्तपैकी समुद्रावर बसले. मग असेच विषय सगळे निघाले आणि मग गप्पा मारता, 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 मारता जवळ रात्रीचे 7 8-9 हे लिमिट्स असायचं. म्हणजे आता हं. आपल्याला जसं बोलतात, की 12 वाजायच्या आत या आता हो. सध्या तरी. तरी आपण 2-3 वाजताच पोहोचतो घरी. हं. पण 12 वाजायच्या आत या म्हणजे हे आत्ता झालं. हं. त्यावेळी काय म्हणायचे 9 वाजेपर्यंत ये बाबा. 9 म्हणजे खूप झालं. बरोबर. आणि हे बसले गप्पा मारत, मारत, मारत. बरं हं. असं पण नव्हतं, की एकाच भागातले लोकं आहेत, की म्हणजे एकाच भागातले इन द सेन्स एकाच एरियामध्ये राहणारे लोकं आहेत. वेगवेगळ्या हां, एरियातले की होते. तू आणि मी सोबत जाऊ शकतो घरपर्यंत. हं. असं नाही. काही लोकं वेगळ्या गावावरून आलेली, काही लोकं शेजारच्या पाजारच्या गावावरून आलेली, जे त्यांचे हं. त्यांचे जाणार होते. हं. आणि हा माणूस ह्या साईडने एकटा गेलेला. मग असंच त्यावेळी तो कुठलातरी असा वेगळा दिवस म्हणजे अमावास्या वगैरे तोच कुठलातरी दिवस असणार आहे. हं. आणि हे मग सगळ्यांना मग आता कोणतरी पिणाऱ्यांच्या ग्रुपमध्ये एक कोणतरी एक शुद्ध असलेला माणूस असतो बघ हो. असं म्हणतात, हं. की एक कोणतरी शुद्ध असलेला माणूस हा सगळ्या ग्रुपमध्ये असतो, की जो नाही, जो हं. फक्त मजा करायला किंवा गप्पा मारायला असा येतो. हं. मग तो आपला सारखा सगळ्यांना हे करत होता, की आता चला, चला, नाही थांब रे जरा, थांब रे जरा असं करता, हं. करता रात्रीचे 11 वाजले. हं. मग मात्र तो जो शुद्ध असलेला माणूस होता तो अलर्ट झाला. तो बोलला, "अरे, तुम्हाला माहिती आहे का?" म्हणे, "मध्यरात्र." आता त्यांची ती मध्यरात्र होती. हं. 11 वाजलेत म्हणाला, "आता आपल्याला निघायला पाहिजे." तरी पण अजून 15-20 मिनिटं टाईमपास करून हे लोकं निघाले. बरं घरी येणारा हा माणूस एकटाच. हं. हा आपला थोडीशी शुद्ध, थोडंसं असं हे करत हे घरी यायला निघाले. आणि ते एक हे असतं ते तिठा म्हणतात त्याला, तिठा हं. म्हणतात. आता ज्यांना माहिती आहे त्यांना ते तिठा. हां, म्हणजे 3 रस्ते असतात तिथे. ओके. तर 3 रस्ते म्हणजे आपण जशी हां, आपण चौफुली चौक म्हणतो तसं हां, ते चौक तिठा. जसं असतं हं. तसं 3 रस्ते असतात ते. हं, हं.
आणि ते त्या 3 रस्त्यांवर आले म्हणजे हं. चालत, झेमत ते आपले डुलत-डुलत येत होते. आणि त्यांना ना असा वियर्ड आवाज यायला लागला. म्हणजे जर तुला आपल्याकडे पालखी येत असेल, तर आपल्याकडे टाळ मृदुंगाचा आवाज येतो. हो. त्याच्यानंतर गाणारी भजनं असतात. तर ह्यांना त्याच्यामध्ये असं काहीतरी आपला बघ असं वियर घाणेरडा आवाज असं काहीतरी हं. कोणतरी विव्हळतंय, किंचाळल्याचा वगैरे. कोणतरी रडतंय, ओह! भेसूर रडतंय. मग ते हं. कुत्रे ओरडतायत आजूबाजूला आणि ते असं बघ की म्हणजे त्या किंकाळ्या आर्त असतात. हं. ज्यावेळी मृत्यू दिसतो, हं, हं, असा हं, हं. अनाहूतपणे आलेला मृत्यू जेव्हा दिसतो, तेव्हा ते आर्त किंकाळी असते, की आता संपलंय माझं लाईफ. ते मन आपलं हेलावतं ना त्यावेळेला. हं. दुःख असतं त्याच्यामध्ये, भयंकर भीती असते हं. आणि त्यावेळी माणूस असा गलितगात्र होतो, की आता मी मरणार आहे. ही कन्सेप्ट ऐकायलाच केवढी डेंजर आहे. डेंजर, तर ते भयंकर वाटतंय. त्यावेळी त्या माणसानं काय वाटत असेल? तर ती ती ते होतं त्याच्यामध्ये, की एक घाणेरडी अशा किंकाळ्या होत्या, विव्हळणं होतं. कुठेतरी काहीतरी एखाद्याने मारलं असेल, कुणाचा तरी खून केला असेल, तर त्यावेळी ज्या यातना होतात, त्या यातना हं. होत्या आणि ते रडणं वगैरे. तर त्या ह्याने ना ते थोडेसे दचकले आणि तो आवाज त्यांना असा जवळ येतोय, जवळ येतोय. त्याच्यामुळे हं. त्यांना ते पिलेलं ते उतरायला लागलं झरकन. कारण हं. भीती. भीतीने तर मोठ्या-मोठ्यांचं तुम्ही किती पण हे करा, ॲक्चुअल भीती वाटणं आणि तो प्रसंग समोर होणं दिसणं. याच्यामध्ये हं. फरक आहे. डेफिनिटली. आणि तुम्ही किती पण उड्या मारा, किती पण "हे, मला काही फरक नाही पडत" असं जे मानणारे असतात. पण ज्यावेळी जी भीती येते ना तुमच्या समोर, त्यावेळी हं. तुम्हाला काही क्षण का होईना सुचत नाही, की आता आपलं काय होणार आहे? या गोष्टींनी तुम्ही आतून भेदरलेले असता खूप. हं. आणि तो आवाज जसा-जसा जवळ यायला लागला, तसं-तसं त्यांना ती भीती शरीरात भिनायला लागली ना, हं. की हे काय आहे? हे किती भयानक आहे हे सगळं. बरोबर आहे. म्हणजे उभा एवढा धडधाकट पुरुष, तो पण घाबरला, हं. की आता काय होणार आहे पुढे? आणि ते आपले चालायला लागले फटाफट, हं. की आपल्या हा आवाजापासून आपल्याला दूर यायला आतून अंतरात्मा सांगतो, की "तू चल, 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 हं. निघायचंय तुला इथून." आणि निघत असताना ते तिकडे त्या प्लेसवर पोहोचले, त्या जागेवर ते पोहोचले आणि लिटरली त्यांना समोरनं ते येताना दिसलं. बापरे! म्हणजे आता सांगताना पण मी हे म्हणजे दिसलं ऐकताना अक्षरशः हो, डोळ्यांना. हो, हो. ते सगळे ते भूतं वगैरे. सगळं वियर्ड म्हणजे आता त्या त्या आकृत्या असतात म्हण किंवा हे त्यांनी ओके. सांगितलेलं आहे. ओके. ते हां, हां. आता बिचारे गेले वयस्कर होऊन. पण त्या एक आकृत्या असतात वेगळ्या हं, हं. किंवा होत्या, असतात नाही, होत्या हं, त्यांना. हं. ते त्यांच्या ह्याला आणि त्याच्यामध्ये म्हणजे असं भयानक होतं, की नुसती धड, नुसतं धड. ओह! रक्तबंबाळ झालेलं धड. कुठेतरी असं सगळं चेंदामेंदा झालेलं. कुठेतरी एखादा चांगला माणूस, पण तो असा खंगलेला माणूस असतो बघ, की एखादा माणूस खूप आजारी पडतो, तो खंगतो. हं. तो मृत्यू मागत असतो, पण त्याला मृत्यू येत नाही. हं. पण तो खंगतो मग त्याने ना. हं, हं, हं. त्याला ती मृत्यूची आस लागलेली असते. मग त्याचे कसे झालेले असतात, काही-काही लोकं बघ असतात, ते डोळे खोल गेलेले हं, असतात, हं. केस-बीस असे विस्कटलेले असतात. बरोबर. काही लोकांना चेहऱ्यावर तेज उरत नाही. जे मृत्यूची भीक मागतात, की आता हं, बाबा बास नाही आता, अशावाले खंगलेली लोकं. हं. तशी खंगलेली लोकं, काही आजारी लोकं, काही ज्यांना मुंडकीच नाहीत, नुसतं धड. काही नुसते असं बेकार हे झालेले, असं सगळं ते वियर्ड लोकांचं त्यांना दिसलं आणि तो हं. माणूस शिरशिरी आली त्या माणसाला अक्षरशः. तो माणूस घाबरला, प्रचंड घाबरला आणि आता संपलं आपलं लाईफ. कारण बघ ना, की आता तुझ्यासमोर म्हणजे एखादी गोष्ट आली आहे, हं. प्लस त्यात तो आवाज पण आलाय, की तुला काय सुचेल त्यावेळेला? बरोबर. आपण ब्लँक होऊन जातो त्यावेळेला. आपल्याला नाही सुचत एखादा प्रसंग आला की. नाही, खरं नाही सुचत आणि काहीच नाही सुचत आपल्याला. म्हणजे इव्हन देवाचं नाव जरी तू घ्यायला जाशील, तर उलटं-सुलटं देवाचं नाव हो, घेशील हो. काहीतरी. भीतीच्या पण ते ह्याच्यात पण म्हणजे तुला सुचलं पाहिजे ना. हं. जेव्हा भीती वाटते आपल्याला, तेव्हा सिलेंडर लीक होत असेल ना, तेव्हा आपल्याला ते सुचलं पाहिजे, की नॉब गॅसचा बंद करायचा. हं. तू जर पॅनिक झालीस, तर तो लीक होत राहणार आणि थोड्या वेळाने तो स्फोट होणार. बरोबर.
पण ते जेव्हाची भीती होते, त्या भीतीने तुला सुचू दिलं पाहिजे. त्यांना सुचलं नाही काही. हं. आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांना ती इतकी प्रचंड कळ गेली आणि ते खाली पडले. म्हणजे पाय त्यांचे असे बधीर झाले. हं. आता नाही उठता येत मला. होतं असं. तू बघ होतं. एखादा आपण म्हणजे गाडी आपण ते स्लीप हां. पॅरालिसिस म्हणतो आपण त्या टाइपमध्ये काहीतरी आणि असं होतं. नॉर्मली पण तू जर चालली आहेस बसने आणि बस तुझी जाऊन धडकली कुठेतरी, हं. काहीच नाही झालं कोणाला. सगळे व्यवस्थित आहेत. पण बस धडकली. या या भीतीनेच या भीतीने ना आपण स्तब्ध कधी-कधी होऊन जातो. आणि आपले पाय चालत नाहीत. म्हणजे हं. काम नाही करत आपलं काहीच शरीर असं गोठतं शरीर. बरोबर. तसं त्यांचं शरीर गोठलं. मग त्यांना कळत होतं, की आपण ह्यांच्यामध्ये आता नाही आपण ते खुरडत होते असे चालायला. पण बळ नव्हतं त्यांच्यात. मग त्यांना त्या गोष्टी सगळ्या आठवायला लागल्या, की असं होतं ना, की ज्यावेळी म्हणजे आपल्याला दिसतो मृत्यू समोर हं. किंवा आपली जी भीतीची जी सिच्युएशन येते, त्यावेळी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आठवतात, की ज्या आपण करायला नको, रिग्रेट एक होतं. तसं त्यांना आई-वडील आठवायला लागले, की ते सांगत होते, त्यांनी काहीतरी नियम घालून दिलेले, पण आपण ते फॉलो पाळले केलं नाही. नाही, ते हं. पाळले नाहीत आणि त्यांनी सांगितलं होतं, ह्या-ह्या वेळेच्या आधी ये तू किंवा काय. हं. ते नाही आले. त्यांना बायको आठवायला लागली, की आता ती एवढं आपल्याला सांगत होती, पण आपण काही केलं ऐकलं नाही, नाही तिचं. ऐकलं नाही. त्याच्यानंतर त्यांना मुलं आठवली, की आता आपण नाही, तर आपल्या मुलांचं कसं होईल उद्या? ते हं. एक एक तो फेज ती येते, ज्यावेळी आपल्याला समोर भीती दिसते, की आता आपलं काय खरं नाही त्यावेळी, की उद्या आपण आता अ, नाही जाऊ शकणार. आपण जे काय करतोय नोकरी म्हण किंवा जे काय. आपण उद्या तिथे नाही जाऊ शकणार. आपण उद्या हे पाहू नाही शकणार आणि आपण उद्या पूजा नाही करू शकणार. हं. हे त्यांना आठवलं. मग पूजा आपण करतो कोणाची? कोणाची आपण पूजा करतो ते त्यांना आठवलं आणि हं. मग ते एक रिअलाईज झालं त्यांना, की आई-वडील दुसऱ्या शहरात आहेत किंवा बायको आपली झोपलेली आहे, ती नाही येऊ शकत. मुलं लहान आहेत किंवा मित्र दुसऱ्या ठिकाणी आहेत. पण आपण ज्याची पूजा करतो, तो आहे. त्याच्यासमोर बरोबर. आपण सगळं मांडतो, तो आहे. आणि त्यांना ते एक पटकन असं म्हणजे ते म्हणतात ना, येतं आपल्याला ते अचानक. हं. आणि त्यांना ते जाणवलं, की आपण त्याला हाक मारू शकतो. आणि मग त्यांनी जेवढी शक्ती होती ती एकवटून बेंबीच्या देठापासून त्यांनी हाक मारली. अगदी काकुळतीला येऊन त्यांनी ती हाक मारली त्यांच्या हं. कुलदैवताला. आणि एकदम स्तब्ध झाले ते. हाक मारली आणि ते सगळं समोर येतंय, की आता मृत्यू आलाय हं, माझ्यासमोर. हं. आणि ती हाक मारली आणि तिसऱ्या सेकंदाला त्यांना एक जोराची लाथ बसली. म्हणजे त्याच्यामध्ये एवढा जोर होता, की ते असे फेकले गेले. फुटबॉल आपला कसा जातो हं. तसा. कारण ती आर्तता असते ना त्याच्यामध्ये. बरोबर. मनापासून जेव्हा तुम्ही हाक मारता कोणाला तरी, तर तो येतोच शेवटी. आणि ते फेकले गेले आणि ते बघतायत, की ते जे जाणारं होतं सगळं ते जे ती ते मेळा तो जे जत्रा चाललेली त्या हं, त्या हं. लोकांची, ती समोरनं चालली आहे. ते घाणेरडा तो एक प्रकारचा तो उग्र आवाज, घाणेरडा आवाज, ते सगळं ते तुटलेली ती शरीरं, लचके तुटलेले सगळं ते घाणेरडं असं समोरनं चाललंय. पण ती जी खोड त्यांची मोडली ना, हं, हं, हं. शुद्धीत आले. पिलेलं सगळं उतरलं. बरोबर. ती लात म्हणजे एवढी होती, की त्यांची पाठ पूर्ण काळी पडली होती. सामान्य कुठल्या बापरे! माणसाची किंवा कसली लात नव्हती. हं. आणि त्यांनी ठरवलं तिथेच, की ते सोडली दारू. म्हणजे त्याच्यानंतरही ते बरेच वर्ष पुढे जगले. पण ती सोडली दारू त्यांनी. परत त्या दारूला हात लावलाच नाही. पण ज्याच्या प्रती जी भक्ती होती, ते मनापासून ती पूजा करून घरातनं बाहेर पडायचे. ते त्यांना कामी आलं. बरोबर. म्हणजे हेच मी जे आपण जे कर्माचं सुरुवातीला फळ बोललो वगैरे म्हणतो कर्माचं फळ तेच. आणि जे सुरुवातीला आपण बोललो होतो, की जसं निगेटिव्हिटी जिथे होती, हं, हं. अंधार जिथे असतो, तिथे तुम्हाला उजेड येतोच. डेफिनिटली असं नाही भेटतो. की तो अंधार कायम राहतो. हं, कारण तुम्ही जसं कर्म करता चांगलं, त्याचं फळ तुम्हाला मिळतंच. आणि हं. हा म्हणजे त्यांना आलेला इतका भयानक अनुभव होता. मग ते ते सगळं नंतर कळतं ना, की ती एक ठराविक वेळ असते. त्या ठराविक वेळेला ते येतात.
ते असतं म्हणे प्रत्येक गावात एखाद्या ते असतं. म्हणजे आता बरेच जण ऐकणारे असतील, ते बऱ्याच जणांना माहिती असेल ही कन्सेप्ट काय आहे, की ते बरोबर. येतं, ते जत्रा किंवा तो मेळा हं, जे हं, काय हं. असतं ते येतं. आणि मग ते वाचले त्याच्यातनं आणि त्याच्यानंतर बरोबर. ते बरेच वर्ष जगले. पण हं, हं. दारू वगैरे सगळं घाणेरडे व्यसनं सगळं सोडून हं. व्यवस्थित ते राहिले. आता तुम्ही जसं म्हणालात, की त्यांना ती जी त्यांचा जी जत्रा येत होती किंवा त्यांचा जो ग्रुप येत होता, तो त्यांना दिसला. हां. पण असं सगळ्यांनाच तो दिसू शकतो का? किंवा काही पर्टिक्युलर असे आपण म्हणतो मनुष्यगण असतो हां, किंवा हां, हां, देवगण हां. असतो. तर अशा काही प्रकार माहिती आहेत का तुम्हाला, की ज्यांना फक्त दिसतात बाबा ते अशा प्रकारची लोकं हां, काही? म्हणजे ह्याच्यातमध्ये भरपूर प्रकार आहेत. आता परत तोच प्रश्न येतो, की आपण मानतो न मानतो, है ना? हो, तो एक तेवढं एक प्रश्न हायलाइट येतो करून हां, आपण ते एक करू बोलूया. आपण, की काही लोकं हे म्हणतील, की हे निव्वळ फालतूगिरी आहे किंवा याच्यामध्ये काही अर्थ नाहीये. बरोबर आहे, काही हं, नसतं. हं, पण हं. जे मानतात हे लोकं किंवा ह्याच्यामध्ये मनुष्यगण आहे, राक्षसगण, देवगण हे सगळं आहे. त्याच्यामध्ये एक नक्षत्र पण येतं, की एक ओके. थंड नक्षत्र आणि उग्र नक्षत्र. हं, आता हे हं, हं. मला ऐकून माहिती आहे. म्हणजे याच्यामध्ये मी काही एक्सपर्ट नाहीये. हं, हं, हं. तर असं म्हणतात, की जे उग्र नक्षत्रवाला असेल, तर त्यांना ह्या गोष्टी नाही दिसत ओके. आणि जे थंड नक्षत्र जे आहेत, हं, हं, त्यांना या हं. गोष्टी पटकन हे, की आता बरोबर. सपोज आपण दोघी आहोत आणि आता तू थंड नक्षत्रवाली आहेस आणि मी उग्र हं, नक्षत्रवाली आहे. हं, हं. तर ह्या ज्या रूममध्ये निगेटिव्ह गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टी मनाला चलबिचल करतात, त्या पहिलं तुला जाणवतात ओके. आणि त्या गोष्टी त्या उग्र नक्षत्रवाला किंवा त्या मला जाणवतीलच असं नाही. हं. तसंच जे सेम असतं निगेटिव्हिटी जिथे असते, तिथे तुला ती जाणवेलच असं नाही. तर ही कन्सेप्ट जी आहे थंड नक्षत्र, उग्र नक्षत्र हं, किंवा जे हं. गण वगैरे त्याच्यामध्ये पण तुम्ही जर विचार करायला गेलात, तुम्ही वाचायला गेलात, की भरपूर काही एक्सपर्ट लोकांनी पण त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे, की ओके. तुम्हाला कधी जाणवतं. हे जे लोकं पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज जे लोकं हे करतात ना, ते पण त्यांच्यासोबत कॅमेरामॅन वगैरे जो असेल, हं, त्या हं, हं. लोकांना ह्या गोष्टी जाणवतातच असं नाही. बरोबर. ते जस्ट त्यांचं काम म्हणून करतात. म्हणजे तो एखादा माणूस ओरडून बोलत असेल त्या भुताशी किंवा हं, काय, तर हं, हं, हं. समोरचा माणूस बघ तू व्हिडिओज आहेत असे, तो थंड असतो. त्याला ओके. नाही जाणवत ते. सो अशा बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्याकडे, की ज्या आपल्याला माहीतही नसतात, पण हां, त्या असतात म्हणजे असतात, आहेत. अस्तित्वात. आणि ठीक आहे. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून वगैरे पण आणि तुम्ही काय सांगाल? नाही मला पण छान वाटलं खूप. म्हणजे अशा गोष्टी सांगण्यात ज्याला इंटरेस्ट असतो त्याला तुम्ही छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. मलाही खूप आवडलं इथे येऊन आणि मला या गोष्टी सांगायला पण खूप आवडल्या. असे किस्से आता भेटत राहू, बघू. छान वाटलं नक्कीच, मला. नक्कीच. येस, येस. थँक सो मच. धन्यवाद. येस.